गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आपण आज इथे आलो त्यासाठी मी सर्वांचा धन्यवाद करतो. आजची मीटिंग मुंबई शहरातील जास्तीत जास्त हाऊसिंग सोसायट्यांना डीम कन्व्हेन्स करून घ्यावे याच्या मार्गदर्शनासाठी आहे. या संदर्भात आपल्यासोबत DDR मुंबई 4 डॉक्टर मांडे साहेब याच्यावर मार्गदर्शन करणार आहे. त्यांच्यासोबत त्यांचे वॉर्ड ऑफिसर्स डॉक्टर सालुंके पाटील पी वॉर्ड, डॉक्टर सुनील कोठावले RS वॉर्ड आणि श्री कटारे साहेब R नॉर्थ वॉर्ड हेही उपस्थित आहे. मी मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने सर्व मान्यवरांच्या, आमचे सर्व डायरेक्टरांच्या व इथे उपस्थित सर्व लोकांचा स्वागत करतो. आता मी आमचे अध्यक्ष श्री प्रकाश दरेकर साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थित लोकांचे मार्गदर्शन करावे. चेअरमॅन साहेब. नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व गृहनिर्माण सहकारी संस्थांना आपण राहत असलेल्या इमारतीखालील भाग प्लॉट हा मालकी हक्क म्हणजे मानवी अभिहस्तांतर व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्त सन्माननीय अनिल कवडे साहेबांनी 17 डिसेंबर 2020 रोजी एक परिपत्रक काढून राज्यातील सर्व संबंधित जिल्हा उपनिबंधक यांना 1 जानेवारी ते 15 जानेवारी स्पेशल ड्राईव्ह मानवी हस्तांतरांची विशेष मोहीम राबवली. त्याबद्दल यापूर्वीच्या 3ही सेमिनार मध्ये सन्माननीय कवडे साहेब आणि त्यांच्या सहकार्यांचं मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन आभार मानलेले आहेत आणि या चळवळीचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या ह्या स्तुत्य उपक्रमाचं पुनश्च एकदा स्वागत करतो. आणि ह्यापुढेही मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून हे काम सुरू असताना जे जे सहकारी अभिप्रेत आहे तेही देण्याचा त्यांना विनम्र शब्द देतो. खास करून मुंबई शहरामध्ये आपले 4 DDR आहेत. मुंबई 1 चे सन्माननीय पाटील JD पाटील साहेब, 2 चे सन्माननीय प्रताप पाटील साहेब, 3 चे KP जेबले साहेब. या तिन्ही जिल्हा उपनिबंधकांचं सेमिनारद्वारे आपल्याला मार्गदर्शन झालेलं आहे आणि आपल्या मुंबई शहराच्या 4 चे जिल्हा उपनिबंधक सन्माननीय किशोर मांडे साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. खास करून जे कॉम्पिटंट ऑथॉरिटी पर्सन म्हणून ह्या तिन्ही DDR कडे पाहिलं जातं आणि त्यांचं मार्गदर्शन लाभल्यानंतर प्रामुख्याने मुंबई शहरातील ज्या गृहनिर्माण सहकारी संस्थांचे डीम कन्व्हेन्स मानवी अभिहस्तांतर बाकी आहे ते प्रलंबित प्रस्ताव सोडवण्यासाठी आजच्या ह्या सेमिनारच्या माध्यमातून 4ही सेमिनारच्या माध्यमातून आपल्या गृहनिर्माण सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मदत होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 1.25 लाखाच्या दरम्यान गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत आणि प्रामुख्यानं मुंबई शहराचा आपण विचार केला तर 40,000 दरम्यान गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत आणि त्या 40,000 गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या दरम्यान जवळजवळ 80 ते 85% गृहनिर्माण सहकारी संस्थेचं मानवी अभिहस्तांतरण डीम कन्व्हेन्स झालेलं नाही अशा प्रकारचं चित्र आहे. आणि अनेक ह्या ज्या इमारती आहेत त्या 40 ते 60 वर्ष जुन्या असल्या कारणाने धोकादायक झालेत. कधीही धोकादायक प्रसंग ओढावू शकतो. मग हे टाळण्यासाठी आपल्या त्या इमारतीचा पुनर्विकास असेल, स्वयं पुनर्विकास असेल, डेव्हलपमेंट असेल, सेल्फ डेव्हलपमेंट असेल, हे करणं भाग क्रमप्राप्त असतं. आणि हे करण्यासाठी जर मानवी अभिहस्तांतर कन्व्हेन्स डीम कन्व्हेन्स नसेल तर आपल्याला काम करताना अनेक अडचणी उद्भवतात. म्हणून ही मानवी अभिहस्तांतर गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या इमारतीचा मालकी हक्क, इमारतीखालील जागा, प्लॉट हा आपल्या मालकीचा असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ह्या अनुषंगानं राज्याचे सहकार आयुक्त कवडे साहेबांनी पुढाकार घेऊन इतर 1 ते 15 तारखेपर्यंत विशेष मोहीम आहे. यानंतरही ह्या डीम कन्व्हेन्सचा कामकाज सुरू राहणारच आहे. आणि अशा प्रकारचा या स्पेशल ड्राईव्हचा फायदा मुंबई शहरातील आपल्या गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना व्हावा म्हणून मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशननं अशा प्रकारचं 4ही DDR आणि त्यांचे उपनिबंधक त्या वॉर्डाचे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अशा प्रकारचे सेमिनार आयोजित केले. म्हणजे माडाच्या असतील, SRAच्या असतील, त्याही संबंधित अधिकाऱ्यांकडे अशा प्रकारचा मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून पाठपुरावा करू. आणि खऱ्या अर्थानं ही
कॉम्पिटंट ऑथॉरिटी आपल्या ह्या सेमिनारला उपलब्ध राहिल्यामुळे नक्कीच याचा फायदा आपल्या मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या टीमसाठी होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. हे करत असताना 6 महिन्याच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचं मानवी अभिहस्तांतरण मिळणं आवश्यक आहे. परंतु काही अडीअडचणी निर्माण होतात आणि हे प्रकरण प्राप्त होण्यासाठी, निकाली निघण्यासाठी वेळ लागतो आणि त्या अडीअडचणी, त्या समस्या दूर करण्यासाठी ह्या चारही जे आपण सेमिनार घेतले, त्यांच्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलं. त्या अनुषंगानं राज्याच्या सहकार आयुक्त किंवा त्यांना त्यांच्या या प्रकारच्या ज्या अडीअडचणी उद्भवत आहेत आणि आपल्याला विलंब होतोय तो त्यांच्या कानी धाडू आणि त्या माध्यमातून मुंबई शहरातील प्रलंबित जे डीम कन्व्हेन्सचे प्रकरण आहेत ते निलंबित लवकरात लवकर निघतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या ह्या आपल्या सेमिनारच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी किशोर मांडे साहेब असतील, सन्माननीय महेश साळुंके पाटील साहेब असतील, BS कटरे असतील, सुनील कोटावळे साहेब असतील, त्याचबरोबर आमचे विधिज्ञ सचिव ऍडव्होकेट वडेर साहेब यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. पुनश्च एकदा सगळ्या मान्यवरांचं, त्याचबरोबर मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या अनुषंगानं काम करत असणाऱ्या सर्व संचालक मंडळ, त्याचबरोबर मुंबईतील या आजच्या सेमिनार झालेल्या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई दिसतो त्यांचा आभार मानतो आणि पुढील कार्यक्रम सुरू करावा असं मी निवेदक आमच्या मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे संचालक आशिष गोयल यांना सूचना करतो. धन्यवाद चेअरमॅन साहेब. आता मी मांडे साहेबांना विनंती करतो की ते लोकांचं मार्गदर्शन करावे. मांडे साहेब प्लीज. नमस्कार. राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना मानवी अभिहस्तांतरण मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागामार्फत जी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे, विशेष मोहीम 1 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत आहे. पण आजच असं पत्र सहकार आयुक्तांनी काढलं की ही मोहिमेची मुदत त्यांनी 31 जानेवारी पर्यंत वाढवलेली आहे आणि तसं पत्र आता माझ्याकडे आहे. तर ही मोहीम आपली अशीच पुढे आपण 31 याच्यापर्यंत जानेवारीपर्यंत चालवणार आहोत. तर या मोहिमेसाठी आपलं हे चर्चासत्र आपण आयोजित केलं आहे. तर मी प्रथमतः मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे चेअरमन दरेकर साहेब, वडेर साहेब आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ यांचे आभार मानतो की शासनाने जेव्हा जेव्हा असे काही उपक्रम सुरू केले आहेत तेव्हा फेडरेशनचं आम्हाला नेहमीच खूप सहकार्य राहिलेलं आहे आणि त्यांनी शासनाचे सर्व प्रोग्राम सहकारी गृहनिर्माण संस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी फार महत्वाची जबाबदारी पार पडली आहे. मग ते इलेक्शन रूल असो, बायलॉज असो किंवा कुठलंही काम असेल सहकारी चळवळीमधलं, तर हे काम करण्यासाठी ह्या टीमनी खूप मदत केलेली आहे शासनाला. त्यामुळे मी सर्वात प्रथमतः त्यांचे आभार मानतो आणि डीम कन्व्हेन्सच्या अनुषंगाने थोडेसे 2 शब्द तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर बेसिक असं आहे की कुठली सहकारी संस्था एकदा रजिस्टर झाली की संस्था रजिस्टर होण्यासाठी 50% सभासद आणि फ्लॅट धारकांनी फ्लॅट खरेदी करणं गरजेचं असतं. तर 50% सभासदांनी एकदा घरं घेतले की बिल्डरनी 4 महिन्यामध्ये ते सोसायटी रजिस्टर करून द्यायची असते. सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर मोफाच्या जो 1963 मोफा कायदा आहे त्याच्या सेक्शन 10 प्रमाणे सोसायटी रजिस्टर करण्याची जबाबदारी विकासकावर असते. विकासकाने एकदा सोसायटी रजिस्टर केल्यानंतर पुढच्या 4 महिन्यामध्ये त्यांनी डीम कन्व्हेन्स करून देण्याची जबाबदारी विकासकाची आहे. परंतु झालं काय की टाउन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजे मुंबई डिस्ट्रिक्ट आपलं मुंबई कॉर्पोरेशन जे आहे ते टाउन प्लॅनिंग अथॉरिटी त्यांच्या मार्फत काय झालं की वेळोवेळी टाउन प्लॅनिंगच्या संदर्भात म्हणजे FSI TDR बद्दलची वेगवेगळी धोरणं बदलत गेली. प्रामुख्याने आपल्याला जाणवेल की 1990 नंतर कन्व्हेन्सची प्रक्रिया खूप मंदावली. कारण काय झालं, TDR आणि FSI हे कन्सेप्ट जेव्हा आले तेव्हा त्याच्यानंतर बिल्डरला असं वाटायला लागलं की आपण जर कन्व्हेन्स केला नाही तर याच्यामध्ये जो अतिरिक्त FSI किंवा TDRचा बेनिफिट आपल्याला घेता येईल तो आपण घेऊ शकू. त्यामुळे त्यांनी कन्व्हेन्स देणं बंद करून टाकलं. तर आपल्याला जाणवेल मुंबईमध्ये की 90 नंतरच्या ज्या सोसायट्या रजिस्टर आहे अशामध्ये कन्व्हेन्सचं प्रमाण अगदी 1% असेल. तर हे कन्व्हेन्सचं प्रमाण बंद झालं. जेव्हा शासनाच्या वडील साहेब त्याची पार्श्वभूमी कदाचित आपल्याला सांगतील कायद्याची पार्श्वभूमी. परंतु जेव्हा शासनाकडे पाठपुरावा केला गेला आणि हा कायदा आला 2008 मध्ये आणि त्याच्यात तेव्हा कॉम्पिटंट अथॉरिटी रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे डेप्युटी कलेक्टर किंवा रजिस्ट्रार सब रजिस्ट्रार वगैरे होते. पण 2011 मध्ये विशेष प्रयत्न करून सहकारी विभागाच्या DDR ला कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून नियुक्त करण्यात आलं. आता आपण 2011 पासून तर 2021 मध्ये आहोत. आपण 10 वर्ष झाले ही आपण मानवी अभिहस्तांतरणाची चळवळ सुरू केली आहे. सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक पत्र दिलं होतं. आम्ही तेव्हा वार्ड ऑफिसला काम करत होतो, आर वार्ड मध्ये.
तर आम्ही सर्व संस्थांना हे पत्र पोहोचवलं होतं आणि त्यांना डीम कन्व्हेन्स बद्दल आवाहन केलं होतं. डीम कन्व्हेन्सचा असा असा कायदा आला, सर्वांनी याचा लाभ घ्यावा. परंतु दुर्दैव असं म्हणावं लागेल, की गेल्या 10 वर्षामध्ये अगदी नगण्य प्रमाणात डीम कन्व्हेन्सची ही मोहीम राबवली गेली आहे किंवा लोकांचा त्याला प्रतिसाद तितकासा मिळालेला नाही. मध्यंतरी आपल्याकडे जिल्हा स्तरावर कलेक्टर ऑफिसच्या स्तरावर कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नियुक्त केली आहे. प्रत्येक जिल्ह्याला तशा कमिटी आहेत आणि याचा आढावा कलेक्टरच्या अंतर्गत समितीमार्फत घेतला जातो. तर आपल्या बांद्राचे उपनगराचे कलेक्टर बोरीकर साहेब जे आहेत ते आपल्या सहकार विभागाचेच असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. तर त्यांनी खास करून एक असा सर्व्हे घेतला की डेप्युटी रजिस्ट्रार कार्यालयाने जेवढे काही डीम कन्व्हेन्सच्या ऑर्डर्स केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये किती ऑर्डर्स मध्ये प्रमाणपत्र दिलं गेलं, म्हणजे नाव नोंदणी केली गेली सिटी सर्व्हेच्या. तर आम्ही प्रत्येक स्टेजचा स्टडी केला. म्हणजे डेप्युटी रजिस्ट्रारने सर्टिफिकेट दिल्यानंतर, डीडीआरने सर्टिफिकेट दिल्यानंतर किती याच्यामध्ये स्टॅम्प ऍडज्युडिकेशन झालं, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन किती प्रकरणामध्ये झालं आणि किती प्रकरणामध्ये नाव नोंदणी झाली. तर ढोबळ मानाने जर त्याचं आम्ही बघतो तर फक्त 10% काम झालेलं आहे. म्हणजे जर डीडीआरच्या कडनं 100 ऑर्डर्स इश्यू झाल्या असतील तर फक्त 10च ऑर्डरमध्ये प्रॉपर्टी कार्डवर नाव चढलेलं आहे. तर हा एक मोठा हिंड्रन्स आहे आणि यामुळे लोकांमध्ये थोडंसं नैराश्य आलं की काय माहित नाही. परंतु लोकांचं मग डीम कन्व्हेन्स करून घेण्याकडचा कल जरा कमी झालेला दिसतोय. आता याच्यामध्ये एन नंबर ऑफ रिझन्स असतील. आपण ते चर्चा करणारच आहोत. बरेच आपले पार्टिसिपंट आहेत की त्याला त्याबद्दलचा माहिती असेल ते शेअर करतील हळूहळू. मग आपण त्यातून काय चर्चेतून काय आपलं निघतं ते शासनाकडे एखादं निवेदन पाठवणं किंवा फेडरेशनच्या मार्फत पुढे काही कारवाई सुरू करणं किंवा वन विंडो सारखी वडेर साहेबांनी एकदा सजेस्ट केलं की वन विंडो सारखी काही सिस्टीम आणता येते का ते बघणं, याच्यावर आपण बोलूया. तर आता डीम कन्व्हेन्सच्या अशा प्रकारची पार्श्वभूमी आहे. आता डीम कन्व्हेन्स बद्दल लोकांचा आणखीन एक गैरसमज आहे की डीम कन्व्हेन्ससाठी फार क्लिष्ट प्रक्रिया आहे, फार अडचणीची आहे. तर 2011 नंतर बऱ्याच वेळा कायद्यामध्ये बदल केले गेले आणि फायनली एकदम प्युरिफाईड असं 22 जून 2018 साली आपलं एक सर्क्युलर निघालेलं आहे गव्हर्नमेंटचं आणि त्याच्यामध्ये डॉक्युमेंटची संख्या अत्यंत कमी केलेली आहे. म्हणजे 7-8 डॉक्युमेंट साधारणतः या डीम कन्व्हेन्ससाठी लागतात. तर त्यांनी एक प्रिस्क्राईब फॉर्म दिलेला आहे डीम कन्व्हेन्ससाठी, फॉर्म नंबर 7. त्याच्यामध्ये आपण ऍप्लिकेशन करायचं आहे. त्या फॉर्म मध्ये 6-7 कॉलम आहेत. त्याच्यामध्ये काय माहिती भरायची हे सुद्धा प्रत्येक याच्यात दिलेलं आहे. तर त्याप्रमाणे एक आपल्याला अर्ज करायचा असतो. त्या अर्जासोबत ₹2000 कोर्ट फी स्टॅम्प लावायचा आहे. म्हणजे प्राथमिक गोष्ट ही आहे. नंतर आपल्या संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र त्याच्यासोबत जोडायचं आहे. म्हणजे अर्ज तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध आहे, कार्यालयात उपलब्ध आहे. ₹2000 कोर्ट फी स्टॅम्प किंवा तुम्ही कुठलाही स्टॅम्प लावू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्या संस्थेचंच आहे, ते जोडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जोडायचा एक संस्थेचा ठराव. डीम कन्व्हेन्स करण्याबाबतचा संस्थेचा सर्वसाधारण सभेचा किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा जर जवळ असेल तर त्या सभेचा ठराव. हे कागदपत्र जोडल्यानंतर तुमच्याकडे संस्था नोंदणीच्या वेळी बिल्डिंग प्लॅन असतो सोसायटीचा. जर तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही कॉर्पोरेशन कडून तो उपलब्ध घेऊ शकतात. तो प्लॅन त्याला जोडायचा आहे. म्हणजे हे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत. त्याच्या अगोदर तुम्हाला विकासकांनी कन्व्हेन्स दिलं नाही म्हणून एक नोटीस पाठवायची आहे त्याला 15 दिवसाची. सगळ्यात प्राथमिक सुरुवात तिथून करायची आहे की 15 दिवस एक ठराव करायचा संस्थेने. ठराव केला डीम कन्व्हेन्स करण्याबाबतचा की प्रथम त्याला नोटीस पाठवून द्यावी. नोटीस पाठवावी. नोटीस पाठवल्यानंतर हे फॉर्म नंबर 7 मध्ये अर्ज करावा. 2000चा कोर्ट फी स्टॅम्प भरावा. सोबत ठराव जोडावा. त्यानंतर त्याला बिल्डिंग प्लॅन जोडावा. ओसी असेल नसेल, आता ओसी पूर्वी ओसी मॅन्डेटरी होती. जेव्हा ओसी होती तेव्हा बरेच प्रकरण फेटाळ गेले की ओसी नाही म्हणून प्रकरण फेटाळ गेले. त्यामुळे शासनाच्या असं लक्षात आलं की ओसीच्या लायबिलिटी जर संस्थेवर आपण दिल्या तर ही सुद्धा गोष्ट आपल्याला थोडासा मार्ग काढता येईल. तर मग ते त्यातून सुद्धा मार्ग काढला आणि ओसीची कंडिशन कमी करून एक अंडरटेकिंग घेतो आम्ही. एक अंडरटेकिंग मध्ये तुम्ही ओसी साठी बीएमसीने त्या तुमच्या बिल्डिंग याच्यामध्ये प्लॅन मंजूर करताना ज्या काही कंडिशन घातलेल्या असतील, कुठे एखादा ब्रिज बांधायचा असतो, कुठे कंपाऊंड वॉल करायची असते, अशा ज्या काही कंडिशन असतात त्या कंडिशन फुलफिल करण्याची जबाबदारी संस्थेने जर स्वतःवर घेतली आणि तसं अंडरटेकिंग दिलं तर आपण ओसी नसताना देखील डीम कन्व्हेन्स करतो. मग तसं अंडरटेकिंग द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्र सत्य आणि अचूक आहेत त्याच्याबद्दलचं एक प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे. त्याच्यानंतर एक प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला जोडायचं आहे. तर प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला द्यायचं आहे. तर प्रॉपर्टी कार्ड जर समजा प्रॉपर्टी कार्डवर बऱ्याच वेळा काय असतं, प्रॉपर्टी कार्ड मध्ये कन्फ्युजन होतं. प्रॉपर्टी कार्ड मध्ये जर त्या प्रॉपर्टी कार्डवर शेती असा उल्लेख असेल तर मग मागे जाऊन आपल्याला 7-12 उतारा शोधावा लागतो. तर तो 7-12 उतारा घ्यायचा. त्या 7-12 उतारामध्ये ओनरची नावं असतात. ते सगळे ओनरच्या पार्टी करणं आवश्यक असतं. बऱ्याच वेळा लोक काय करतात की त्यांना हे कळत नाही की त्यांची सोसायटी आता लेआउट असेल तर त्यांची सोसायटी एखाद्या मोठ्या लेआउटवर असेल त्याच्यात बरेच सीटीएस नंबर इन्व्हॉल्व्ह झालेले असतात. आता त्या सीटीएस नंबर मध्ये प्लॅन मंजूर करताना होतं काय की आरजी कुठेतरी सोडलेला असतो, पण आरजी
सोसायटी एका सीटीएस नंबरवर असते आणि दुसऱ्या सीटीएस नंबर मधला आरजी असतो. तर अशा वेळी तुम्हाला ह्या सीटीएस नंबर मधली इतकी इतकी जागा आणि मग आरजीचे सगळे सीटीएस नंबर तुम्हाला त्या प्लॅन प्रमाणे लिहावं लागतात आणि ह्या सगळ्या सीटीएस नंबर मधला आमचा प्रपोर्शनेट अनडिवायडेड शेअर आम्हाला द्या अशी मागणी करावी लागते. अशा प्रकारची ती त्यासाठी प्रॉपर्टी कार्ड महत्वाचं आहे. प्रॉपर्टी कार्ड आणि 7/12 उतारा. 7/12च्या उताराप्रमाणे सगळ्या ओनरची नावं. नंतर एक डॉक्युमेंट असं महत्वाचं, तुम्ही जो करार केलेला असतो विकासकाबरोबर, तो करार आपल्याला एका सभासदाचा करार आवश्यक असतो, कारण त्या करारामध्ये रिसायटल दिलेलं असतं की ही जमीन कशी कुणाकडून आलेली आहे, म्हणजे ओनर कोण असतात आणि ती जमीन कशी कशी त्या डेव्हलपरकडे आली, डेव्हलपरने ती डेव्हलप केली आणि नंतर ते कसे घर बांधून विकले तुम्हाला, तिथपर्यंत त्याचं सगळं डिटेल असतं. तर तो एक आपल्याला महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आणि एक आर्किटेक्ट लेआउट असेल तर आर्किटेक्ट सर्टिफिकेट लागतं. आर्किटेक्ट सर्टिफिकेट घ्यायचं. आर्किटेक्ट सर्टिफिकेट मध्ये आता बऱ्याच वेळा काय होतं की सोसायट्या आर्किटेक्ट सर्टिफिकेट घेताना स्वतःच, तसं 5 सोसायट्या एखाद्या लेआउट मध्ये असतील तर आर्किटेक्ट सर्टिफिकेट घेताना ते स्वतःची एंटायटलमेंट घेतात की 5,000 स्क्वेअर फीटचा लेआउट आहे, त्यापैकी माझं 500 मी मागतोय, मला 500 द्यावं किंवा आर्किटेक्ट सर्टिफिकेट आणतो. तर मी बऱ्याच वेळा ह्या गोष्टी डिस्करेज केल्यात आम्ही आता. कारण होतं काय की जर समजा उद्या भविष्यात मी डीडीआर आहे, मी 3 सोसायट्यांचं कन्व्हिन्स केलं आणि 3 सोसायटीच्या मागणीप्रमाणे त्यांना जमीन देऊन टाकली, तर भविष्यात 4 वर्षानंतर जेव्हा दुसऱ्या राहिलेल्या 2 सोसायटी येतील तर कदाचित त्यांना जमीनच राहणार नाही शिल्लक द्यायला. मग अशा वेळी काही चुका होऊ शकतात आणि मग प्रॉब्लेम निर्माण होतील भविष्यामध्ये. तर हे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून 5 सोसायट्या जर लेआउट मधील असतील तर त्यासाठी शासनाने 22/6/18च्या GR मध्ये स्पष्ट नमूद केलं आहे की डीडीआरने आर्किटेक्ट अपॉइंट करण्याची त्यांना पॉवर दिली आहे. आर्किटेक्ट त्यांनी अपॉइंट करावा आणि त्या आर्किटेक्टने त्या सगळ्या सोसायटीची एंटायटलमेंट द्यावी, त्या सगळ्या सोसायटीना पार्टी करावं, त्या सगळ्या सोसायटीचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि मग सगळ्यांची एंटायटलमेंट एकदा त्यांना मान्य झाली तर मग ज्या सोसायटीचे ऍप्लिकेशन केलं त्या सोसायटीचे एंटायटलमेंट प्रमाणे त्याला सर्टिफिकेट द्यावं. म्हणजे नॅचरली काय होतं की उरलेल्या ज्या सोसायटी असतात त्यांना डीम कन्व्हिन्स आज करायचं की उद्या करायचं हा नंतरचा प्रश्न आहे, परंतु त्यांचं जे एंटायटलमेंट असतं ते कधी चुकत नाही, ते बरोबर आहे. तर ही एक आर्किटेक्ट सर्टिफिकेटची एक महत्वाची गोष्ट असते, तर ती एक देणं आवश्यक आहे लेआउट मध्ये. तर अशा प्रकारचे साधारणतः कागदपत्र सादर केले तर आपण काय करतो की पब्लिक नोटीस काढून आणि 10 नंबर फॉर्म मध्ये स्क्रुटिनी करतो. स्क्रुटिनीमध्ये जर आता कायद्यामध्ये असं की स्क्रुटिनीमध्ये काही डॉक्युमेंट कमी असेल तर 8 नंबर मध्ये स्क्रुटिनी करावी, त्यांना ते कळवावे डॉक्युमेंट, त्याच्यानंतर त्यांनी त्याप्रमाणे त्याचा पूर्तता करावी आणि पुन्हा 10 नंबर नमुन्यामध्ये नोटीस द्यायची आहे आणि पब्लिक नोटीस काढायची आहे. त्यांची हिअरिंग घ्यायची. हिअरिंग घेतल्याने साधारणतः 2-3 हिअरिंग मध्ये एक्स पार्टी असेल, कोणी आलं नसेल तर मी साधारणतः 3 हिअरिंग मध्ये आपण मॅटर बंद करतो. एक साधारणतः 2-3 महिन्यात एक्स पार्टी ऑर्डर होतात. जर कोणी पार्टी हजर असेल आणि बराच गुंता असेल, डिस्प्यूट असेल तर त्या केसमध्ये थोडीशी हिअरिंग बऱ्यापैकी 2-3 महिन्यापर्यंत त्याला चालू शकते, परंतु तेही देखील कायद्यामध्ये 6 महिन्याची त्याला हे आहे बंधन आणि जर काय असेल 6 महिन्याच्या पुढे गेलं तर त्याला रिझन करून मग त्याप्रमाणे तशी ऑर्डर करावी लागते. तर अशा प्रकारची ऑर्डर झाली की त्याचं सर्टिफिकेट, एक मिनिट, हॅलो हॅलो, हा, आता त्याप्रमाणे सर्टिफिकेट आम्ही इश्यू करतो आणि सर्टिफिकेट इश्यू झाल्यानंतर, हॅलो, हा, आमचा एक वेबिनार चालू आहे, जरा जॉईन करा तुम्ही सुद्धा. हॅलो, हा, सर्टिफिकेट इश्यू, सॉरी जरा मध्ये सर, सर्टिफिकेट इश्यू झाल्यानंतर मग संस्थेने कन्व्हिन्स डीडचा जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट तयार करायचा आहे आणि तो ड्राफ्ट करून तो आमच्याकडे सादर करतात. आम्ही तो ड्राफ्ट तपासून तो पाठवतो. तो ड्राफ्ट स्टॅम्प कलेक्टरकडे, म्हणजे दुसऱ्या स्टेजकडे आपण आलोय. आता पहिले आपण मला हे सांगा वडील साहेब, आपण आता संपूर्ण हे सांगून झाल्यानंतर प्रश्न उत्तर घ्यायचे की तुमच्या प्रत्येक स्टेजला प्रश्न उत्तर आपण ऐकून घ्यायचे? नाही साहेब, संपल्यानंतर सांगून झाल्यावर. हा, ठीक आहे. तर मग आता आपला पहिला टप्पा झाला की कागदपत्र कोणते दाखल करायचे, आमच्याकडे हिअरिंगची प्रक्रिया होती आणि सर्टिफिकेट आणि ऑर्डर आम्ही इश्यू करतो. हा पहिल्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असतं, कन्व्हिन्स डीड आपण तयार करतो. ते कन्व्हिन्स डीडच्या बाबतीत काय होतं की आता जर समजा कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की खरं तर डीम कन्व्हिन्सचं प्रकरण दाखल करतानाच तुम्ही दुसरे कॉपी ऍडज्युडिकेशन डिपार्टमेंटला सादर करायची आहे आणि सायमल्टेनियसली ऍडज्युडिकेशन करून घ्यायचं आहे. जर तुमच्या 100% फ्लॅट धारकांनी स्टॅम्प ड्युटी भरलेली असेल आणि त्याची इंडेक्स 2 ची जर तुम्ही कॉपी, समजा तुमची 100 मेंबरची सोसायटी आणि 100 मेंबरची इंडेक्स 2 ची जर कॉपी तुम्ही त्या प्रकरणाला जोडून सायमल्टेनियसली प्रकरण जर स्टॅम्प ड्युटी कलेक्टरकडे सादर केलं आणि त्यांच्याकडून ऍडज्युडिकेट करून घेतलं की आता तुम्हाला स्टॅम्प ड्युटी ऍप्लिकेबल नाहीये, तर 100 रुपीच्या स्टॅम्प पेपरवर सुद्धा ऍडज्युडिकेशन होतं. किंवा त्यांच्याकडून तुम्ही असं करून आणलं की आम्हाला स्टॅम्प ड्युटी आम्ही भरलेली आहे,
तर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी कलेक्टर जाण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही डायरेक्टली ते कन्व्हेन्स डीड तयार करा. ते कन्व्हेन्स डीड तुम्ही माझ्याकडे घेऊन या, म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटीकडे घेऊन जा. कॉम्पिटंट अथॉरिटीची सही करा, चेअरमन सेक्रेटरी सही करा आणि डायरेक्ट ते रजिस्ट्रेशनला तुम्ही घेऊन जाऊ शकता. जर तुमची स्टॅम्प ड्युटी 100% भरलेली असेल तर. तुमची स्टॅम्प ड्युटी जर भरलेली नसेल तर ज्या सभासदांची स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही त्या सभासदांची स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरावी लागेल. आता याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की काही मेंबर कॉपरेशन करत नाही. तर कायद्यामध्ये ते सुद्धा आपल्याला सर्क्युलरमध्ये सांगितलेलं आहे की अशा मेंबरची स्टॅम्प ड्युटी संस्थेने भरावी आणि संस्थेने त्याला रेग्युलर मेंटेनन्स बिल जे देतो त्या मेंटेनन्स बिलामध्ये त्याची स्टॅम्प ड्युटी त्याचं ते ड्यूज म्हणून त्याला द्यावी, थकबाकी म्हणून, आणि ती थकबाकी त्याच्या मेंटेनन्स बिलापर्यंत वसूल करावी. कारण हे काम आपलं थांबलं नाही पाहिजे, पुढे गेली पाहिजे प्रोसेस. तर अशा वेळी मग संस्था डायरेक्ट संस्थेच्या अमाऊंट खात्यातून पैसे भरू शकते स्टॅम्प ड्युटी आणि ऍडज्युडिकेशन करून घेऊ शकते. ऍडज्युडिकेशन झाल्यानंतर ही दुसरी स्टेज पूर्ण झाली. ऍडज्युडिकेशन झाल्यानंतर मग तुमचं रजिस्ट्रेशनचं हे असतं. रजिस्ट्रेशनसाठी परत तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्ही तात्काळ सही करून तुम्हाला रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट देतो आणि मग तुम्ही ते जाऊन रजिस्टर करायचं आहे. आता रजिस्टर झाल्यानंतर आजकाल ऑनलाईन सिस्टीम त्यांची आहे की त्यांना डायरेक्ट CTSO ला ते रजिस्टर डॉक्युमेंट तिकडे जातं. आता इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये ते सगळं झालेले आहे हा प्रकार. तर ती आता प्रक्रिया किती वर्किंग कंडिशन मध्ये आहे ते बघायला पाहिजे. परंतु ते ऑटोमॅटिक रजिस्ट्रेशन झालं की ते CTSO ला त्या CTSO ला ऑटोमॅटिक डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनची त्यांना एक लिंक मिळते. पण आपण समजा डॉक्युमेंट रजिस्टर केलं तर रजिस्टर डॉक्युमेंट घेऊन CTSO कडे जायचं आणि प्रॉपर्टी कार्ड ते असतं त्याच्यावर आपल्या सोसायटीचं नाव नोंद करून घ्यायचे आहे. हे चौथा टप्पा आहे. तर सोसायटीचं चौथ्या टप्प्यात नाव नोंदणी झालं की मग तिथे डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर हे साधारणतः फ्लो आहे. आता हा जो फ्लो आहे हा साधारणतः जिथे सिंगल सोसायटी आहे, जिथे लेआउटमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम नाही, छोटा लेआउट आहे, 5 सोसायट्या आहेत, 7 सोसायट्या आहेत, अशा प्रकारच्या लेआउटमध्ये एक्सप्रेसली ह्या गोष्टी होतात. जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 महिन्यामध्ये साधारणतः आमच्याकडचं काम होऊन पुढच्या 3 महिन्यामध्ये म्हणजे 6 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी कार्डवर नाव चढायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. 6 महिने खूप झाले. अगदी व्हायलाच पाहिजे. फक्त कसं आहे त्याचा फॉलोअप व्यवस्थित झाला पाहिजे आणि ते त्याला प्रकरण तुम्ही सबमिट केले पाहिजे. आता आज माझ्याकडे सकाळी एक व्यक्ती मला भेटली की 2016 सालचं कन्व्हेन्सची ऑर्डर आहे. 2013 सालची घोरपडे साहेब DDR 3 असतात तेव्हा DDR 4 ही अथॉरिटी सुद्धा नव्हती. तेव्हाची ऑर्डर घेऊन ते लोक माझ्याकडे आज डीड घेऊन आले आणि मग आता ड्राईव्ह आहे म्हणून विचार साहेब आम्ही दिले कालच, आता कसं होईल ते आमचं, आम्हाला लवकर करून द्या. मी म्हणालो अरे 13 सालची ऑर्डर आहे, त्याच्यानंतर कुठल्या कोर्टामध्ये मॅटर गेले का, कुठल्या कोर्टाने त्याला स्टे दिलाय का, आणखीन काय त्यात प्रॉब्लेम आहेत का, किंवा तुम्ही काय ती ऑर्डर मला बघावं लागेल, ती आमची फाईल शोधावी लागते, मग त्याला वेळ लागतो. 13 सालच्या फाईल आम्हाला त्या DDR ऑफिसकडनं आमच्या ऑफिसला आल्यात की नाही ते बघायला लागतं. तर याच्यामध्ये मग 10-12 दिवस जाऊ शकतात. परंतु तुम्हाला हे कळत नाही की लोकांनी 2013 साली कन्व्हेन्सची ऑर्डर घेतली आणि आतापर्यंत ते ऍडज्युडिकेशन करून घेत नाही. तर याच्यात काय हिंड्रन्स आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत हे आपण आता डिस्कस करू आणि श्रोत्यांनी त्यात कॉन्ट्रीब्युट करावं अशी माझी विनंती आहे की नेमकं काय अडचण येतात. कारण मागच्या एक 10-12 दिवसापूर्वी डीम कन्व्हेन्स मोहीम सुरू झाल्यानंतर मंत्री महोदयांनी, सेक्रेटरी मॅडम होत्या, कवडे साहेब होते, सर्वांनी मिळून एक मिटिंग झाली होती आमच्या सर्व DDRची. त्यावेळी हा मुद्दा उपस्थित केला गेला की बाबा आपण डीम कन्व्हेन्स करतो परंतु एक्झॅक्टली प्रॉपर्टी कार्डवर नाव नोंदली जातात का सगळ्या संस्थांची. आणि मग त्यासाठी आम्हाला त्यांनी तो सर्व्हे करायला सांगितलाय. आम्ही तो करून डाटा आता तो शासनाकडे पाठवणार आहोत. मग त्यांनी सांगितलं मंत्री महोदयाने की आम्ही रेव्हेन्यू मंत्र्यासोबत एक मिटिंग लावू. कंबाईन मिटिंग मध्ये आपण काही त्यांना इनपुट देणार आहोत, जे तुम्ही आता चर्चेतून आपल्याला निघणार आहेत, चर्चेतून कळणार आहेत की पुढच्या ह्या प्रक्रियेमध्ये काय अडीअडचणी येतात. तर ह्या अडीअडचणी जरा कॉन्ट्रीब्युट झाल्या तर हे सगळे मुद्दे मी नोटिंग करून त्यांच्याकडे पोहोचवतोय, वरपर्यंत कमिशनर साहेबांच्या मार्फत पोहोचू आपण शासनाकडे. आणि मग शासन त्याच्यावर सहकार मंत्री आणि महसूल मंत्री त्यांची एकत्रित कंबाईन मिटिंग करून यावर निर्णय घेऊ शकतात. तर त्या बाबतीत आपण कॉन्ट्रीब्युट करावं. तर साधारणतः हे असं आहे की आता मी सांगितलं की सिंगल लेआउट असेल, सिंगल सोसायटी असेल, छोटा लेआउट असेल, त्याच्यामध्ये एक्सप्रेसली ह्या गोष्टी होतात. आता मोठा लेआउट असेल, समजा उदाहरणार्थ माझ्याकडे आता बोरिवली योगीनगरचा लेआउट आहे. आता योगीनगरच्या लेआउटमध्ये मी 2-3 आर्किटेक्टला सांगितलंय की बाबांनो तुम्ही योगीनगरच्या लेआउटवर काम करा. तुम्ही सगळ्या सोसायटींचं BMC मध्ये जाऊन सगळ्या सोसायटीचे प्लॅन घ्या, प्रॉपर्टी कार्ड काढा आणि तुम्ही तुमचं एक मास्टर लिस्ट तयार करा. 50 सोसायट्या तर 50 सोसायट्यांचं तुम्ही तुमच्याकडे ठेवा. तुम्ही फ्री देऊ नका कुणाला, सोसायटी तुम्हाला काय तुमची फी असेल ती देईल, पण ऍटलीस्ट तुमच्याकडे ते तयार ठेवा. आणि ज्या ज्या आता लेआउटमध्ये A, B, C, D असे पार्ट असतात, तर ए पार्ट मध्ये समजा 10 सोसायटी असतील तर ऍटलीस्ट तुम्ही ए सोसायटीचा ए ब्लॉक प्लॅन तुम्ही करा आणि त्याचं आर्किटेक्ट सर्टिफिकेट देताना तुम्ही 10 सोसायट्यांना ते द्या. 10 सोसायटी आम्ही 10 सोसायट्यांसाठी तुम्हाला अपॉइंट केलं तर 10 सोसायट्या तुमची काय नॉमिनल फी असेल ती तुम्हाला देईल आणि ते तुमचंही काम होईल आणि सोसायट्यांचं काम होईल. पण होतंय काय की BMC मध्ये अजून सगळ्या योगीनगरच्या लेआउटचे प्लॅन मिळत नाहीयेत. हा मोठा प्रॉब्लेम आहे. सगळे प्लॅन मिळत नसल्यामुळे त्याच्यावर वर्किंग होत नाही. मग बऱ्याच सोसायटी आमच्याकडे येतात तर त्यांची एंटायटलमेंट बऱ्याच वेळा कशी द्यायची हा प्रश्न निर्माण होतो.
मग त्याच्यामध्ये बरेचसे वाद उपस्थित होतात. बरेच लोकांचे वेगवेगळे म्हणणं असतं की आमचे सोसायट्यांचाच विरोध असतो. म्हणजे सोसायट्यांचंच म्हणणं असतं, आता माझ्याकडे आज एक हिअरिंग चालू आहे, सोसायट्याच पुढे जाऊ देत नाही. सोसायट्या म्हणतात नाही, जोपर्यंत आम्हाला आर्किटेक्ट सर्टिफिकेट मिळत नाही आणि आमची एंटायटलमेंट कळत नाही तोपर्यंत आमचं म्हणणं आहे की यांना कन्व्हे देऊ नये. मग हा एक मुद्दा असतो की सोसायट्यांना मी सांगितलं की ठीक आहे ना, आम्ही तुमचं जे काय मुद्दा असेल, तुमचं काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही ते द्या. तुमचे बिल्डिंग प्लॅन द्या, तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करून द्या, तुमच्या आर्किटेक्ट प्रमाणे तुमचं सर्टिफिकेट द्या. पण लोक देत नाही. ते म्हणतात नाही, यांना सांगा ऍप्लिकंटला आणि यांनी एंटायटलमेंट द्यावी, मग आम्ही आमचं म्हणणं देऊ. तर त्यामुळे ते एक डिलेचं कारण असतं बऱ्याच वेळा, की एंटायटलमेंट प्रॉपर होत नाही, फिक्स होत नाही लार्जर लेआउटमध्ये. सिंगल लेआउटमध्ये याचा प्रॉब्लेम होत नाही. तर साधारणतः अशा प्रकारचं हे 4 टप्प्यामध्ये डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया आहे. तर त्याच्या बाबतीत कुणाला काही शंका असतील तर आपण त्याच्यावर बोलू आता. तर आपण क्वेश्चन आन्सरच्या अगोदर आपण वडे साहेबांना विनंती करू की थोडासा त्यांचं मार्गदर्शन करावे आणि नंतर आपण एकदा सोबत क्वेश्चन आन्सर घेऊ. वडे साहेब प्लीज. वडे साहेब आहेत तुम्ही? वडे साहेबांना अनम्यूट करा. नाही, ते करू शकतात डायरेक्ट तिथून. ते कुठे आहेत? ते ऑफिस खाली आहे. आहेत. वडे साहेब अनम्यूट करून आताच बोलले होते. वडे साहेब ऐकायला येते? वडे साहेब ते चेअरवर नाही आहेत. नाही. आले आले. वडील साहेब हॅलो. हा वडील साहेब बोला. हा, बोलू का? येस 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 सर. आजच्या या वेबिनारच्या चर्चासत्रामध्ये सन्माननीय डॉक्टर मांडे साहेब एक अभ्यासू, एक डीडीआरच्या या सगळ्या कामकाजामध्ये, डीम कन्व्हेन्सच्या कामकाजामध्ये एक अभ्यासू असे डीडीआर आपल्याला आज लाभलेले आहेत. आणि त्यांनी जे आतापर्यंत त्यांचं मनोगत किंवा एक्सप्लेनेशन, कायदेशीर एक्सप्लेनेशन, प्रॅक्टिकल एक्सप्लेनेशन किंवा त्या अनेक कमिटीमध्ये ते डीम कन्व्हेन्सच्या कलेक्टर साहेबांच्या बरोबर जे काम करतात, त्यामुळे इत्यंभूत माहिती डीडीआर 2, 3 आणि 4 यांच्या बाबतची सर्व काही माहिती सन्माननीय मांडे साहेबांना माहीत असते. त्यांचा अनुभव, त्यांचा एक्सपिरियन्स आणि अनेक प्रकारचे कामकाज हाताळण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे, हे मला सांगायला थोडंसं अभिमान वाटतो. कारण अनेक ठिकाणी थोडासा टेक्निकल प्रश्न आहे, कायदेशीर बाबी बऱ्याच त्याच्यात गुंतागुंत असते, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं कामकाज असतं, स्टॅम्प ड्युटीचं कामकाज असतं आणि बीएमसीचे प्लॅनचे त्याच्यामध्ये बराच अंतर्भाव असतो. तर या बाबतीत त्यांचा अभ्यास, त्यांचा अनुभव त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स केलेला आहे. ते खरोखरच एक चांगल्या प्रकारचा अनुभव त्यांचा आपल्याला ऐकायला मिळालेला आहे. आम्ही बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे शिकत असतो. आम्ही जरी प्रॅक्टिस वकील असलो तरी शिकत असतो. अनेक संस्था सदस्यांच्या नॉट ओनली डीम कन्व्हेन्स, इतर बऱ्याच कामकाजामध्ये त्यांची आम्हाला मदत होत असते. फेडरेशन आणि कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट हे आम्ही एकमेकाच्या हातात हात घालून कामकाज करत असतो. आणि त्यावेळी ह्यांचा अनुभव आणि ह्यांचा जे अभ्यासू वृत्ती जी आहे ती आम्हाला फार उपयोगी पडते. त्यांचा कायद्याचा अभ्यास सुद्धा चांगला आहे. अनेक जजमेंट मध्ये त्यांचं नॉलेज हे सुद्धा वाखाणण्यासारखं आहे. असं अनेक बाबतीत अनेक क्लिष्ट असे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्यावेळी त्यांचा अभ्यास आणि प्रॅक्टिकल बघण्याचा व्ह्यू आणि संस्थेला मदत करण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे, तो आपल्या सगळ्या गृहनिर्माण संस्थेसाठी DDR 4 म्हणून त्यांचं कामकाज हे अत्यंत चांगल्या प्रकारे चाललेलं असतं. अनेक प्रकारचे 10-15 दररोज हिअरिंग्स घेतात, 20-20 हिअरिंग घेतात, काय 30-35 हिअरिंग्स घेतात. आम्ही ते बघतो ना. तर या सगळ्या गोष्टीचा अनुभव आज आपल्या ज्या सन्माननीय सभासद किंवा सन्माननीय चेअरमन सेक्रेटरी आमचे गृहनिर्माण संस्थेचे जे हजर आहेत, त्यांच्यासाठी हा एक फार चांगला उपक्रम आहे. ह्याच्यामध्ये मुद्दा मला नमूद करावा लागतं. This is my opportunity to say very much thanks to the Commissioner of Cooperation, because Commissioner of Cooperation, he was the
Chief of the Cooperative Department, and over and above Secretary of the Corporation and Minister of Cooperation. Looking to the circular he has taken out on the 17th December, it is one of the It is one of the circular whereby they have given in the circular date is 1 January to 15 January. But actually, if you go to the reality, that circular itself, it is a good moment in the among the cooperative housing societies. That means most of the cooperative societies are not coming forward. There are so many problems and difficulties are also arising to them. Even in spite of that, they have mentioned there are two specifically mentioned two circulars date. One is 25th of February 2011, and other circular is 22nd June 2018. These two circulars are very important circulars in respect of the deemed conveyance. Looking to the procedure, looking to the hearing and documentation, all these things. ये सब हम देखते हैं, इसमें ऐसा मालूम पड़ता है कि डीम कन्वेंस क्या है, डीम कन्वेंस का कायदा क्या है, ये कितना कौन सा साल का है, इसमें अपना क्या राइट है, जो परचेसर है उसका राइट क्या है, जो मालिक है उसका राइट क्या है, प्रमोटर्स का क्या राइट है, ये सब चीजें तुम बेसिकली देख लेगे, इसको आपको मालूम पड़ता है। तो एक कोई ओनर का प्लॉट रहता है, वो किसी को पावर बटन देता है और डेवलपमेंट अग्रीमेंट कर लेता है, उसके हिसाब से वो उसको पावर दिया जाता है प्रमोटर्स को, और प्रमोटर्स बिल्डिंग बांध देता है। ये सब जो फनेमना, ये जो प्रोसीजर है, इट इज डन बाय द प्रमोटर। ओनर अपना पैसा लेके चले जाता है, बट क्यों ओनर को क्यों पैसा दिया जाता है? बिकॉज ओनर्स नेम इज हैविंग हिज नेम ऑन द प्रॉपर्टी कार्ड। दैट मीन्स always the benefit of the property of the plot of land goes to the owner because his name appears on the revenue record, that is called a PR card. If the PR card is very important, and that is why he is the landlord and promoter is the only in between agent of the landlord. He is going to construct the building. When he is constructing the building, he is taking the cost of the land also, as well as he is taking the cost of the price, construction price, and even whatever the profit margin he is also taking. Whatever the agreements he is entering into the purchase with the purchasers, that agreements are supposed to be given on rent on carpet basis. But actually, if you go to the details of the area, it is built-up area, sellable area, whatever the definition they decide. It is about 20%, 30%, 40%. Loading on the carpet area. But we are the needy peoples, we are purchasing the flats because we are needy. Purchasers are needy, they are not knowing the exact under which MOPA Act, under which act we are purchasing the property. We are needy persons. And whatever the installments, whatever the rates they are putting over there, we are paying to them, and we are purchasing the flat, and we are going to stay in this flat. But most of the secretary chairmen or the purchaser at the 40 years, 50 years back, they don't know under which act we are purchasing this flat. इसलिए ये मालूमात होने के लिए आपको मैं समझा सकता हूँ कि ये जो कायदा है 1963 का कायदा है, ये 1963 का कायदा में सिर्फ हमारे पास इसका जो सेक्शन है 18 सेक्शन है और 13 रूल्स है। उसमें सेक्शन 3 जो है, इट इज द सेक्शन रिलेटिंग टू डिस्क्लोजिंग ऑफ द प्रॉपर्टीज डिटेल्स, डिस्क्लोजिंग द टाइटल सर्टिफिकेट ऑफ द प्रॉपर्टी, disclosing this specification what they are going to give in the building construction of the land. Thereafter, he has to give the title certificate, and he has to enclose all these documentations along with the agreement for sale, that is IOD, CC, and building approval plan. IOD is it is called intimation of disapproval. Thereafter, when he has completed the periphery of the building, he will get the CC. Thereafter, after completion of the building, there is a OC. These are the stages of the BMC authority, and BMC authority is the controlling of the building line in Bombay under DC Rule 1991. Thereafter, what is the benefit of the land the promoter is getting? The benefit of the land is that is called we are calling it is a FSI.
In city it is FSI is 1 FSI, in suburban it is 1. Sorry, in city it is 1.33 and it is suburban it is 1 FSI. Then according to the FSI, the builder is going to construct the building. And looking to the section 3, thereafter the builder has to register the document. Under section 4, this agreement is to be registered. That is very important document because these the terms and conditions, what are the clauses mentioned therein, are just like a conveyance of the individual flat in favor of the purchaser. Accordingly, this act came into 1963. After about 30 to 40 years, there is no changes in the acts. The sections are very much good, but it is not it is उसका अमलबजावनी हुआ नहीं है. इसके लिए गवर्नमेंट ने और फेडरेशन ने 30-40 साल के पहले इसमें एक एजेंडा लिया कि मोफा एक्ट में जब हम जाते हैं तो उसमें जब पहला अग्रीमेंट फॉर सेल रहता है, उसमें बहुत कुछ ऑब्लिगेशन रहते हैं, बहुत कुछ स्टैट्यूटरी प्रोविजन रहते हैं बिल्डर के ऊपर. फिर कोई स्टैट्यूटरी ऑब्लिगेशन होते हुए भी वो आगे आके आपका कन्विंस नहीं करता है, आपका सोसाइटी रजिस्टर नहीं करता है. ये सब मोफा एक्ट में लिखा गया है. फिर भी वो आगे आके करने का उसका कोई इच्छा नहीं रहती. उसमें लगता है ये चलो हम अभी आए, हमारे बच्चे लोग हैं, दे कैन क्लेम दिस प्रॉपर्टी, दे कैन गो फॉर द एडिशनल एफएसआई, दे कैन गो फॉर एडिशनल बिल्डिंग. Like that, they are very interested throughout the lifeline. But as per the MOFA Acts, the purchaser has got full power and rights to claim the property under MOFA Act 1963. That is why Federation has taken out this agenda, and by that way we have amended this act in 2007, and it has came into force in 2008, and accordingly the MOFA Act was amended and rules have been amended in the 2010. Accordingly, now the procedure has been started. Dr. Mande Sahib has already told that what are the papers required to be attached along with the application, what are the papers, copies of the documentation required to be, what stamp duty, only 2,000 stamp duty is required to be paid. The society has to pass a resolution and give the letter of authority also to somebody, agent or somebody. But this form number 7 is very simple form, whereby you have to only attach 7 papers. But looking to the circular dated, commission circular dated 17 December, one more circular it has been mentioned therein. That is 25th of February to 11. It is mentioned there are 12 documents are required to be attached. But time and again, in Bombay, in Maharashtra, there are 1,11,000 societies are there. Looking to the strength and ratio of the coming for the deemed conveyance is very less. It is very less. About 30 to 35% societies have come forward and they are gone into deemed conveyance procedure. And out of that, most of the society have obtained the deemed conveyance certificate because of the initiative taken by the cooperative department, because of the expert persons, those who are DDR 1, 2, 3, 4, they are very experienced persons, and they are exercise their rights, and by which out of the 100% submission made by the cooperative societies, 98% and 99% societies deemed certificate has been got it. But problems goes ahead because deemed conveyance is not only one stage. Getting the certificate is not only one stage. But because there are साहेब नेटवर्क मध्ये इश्यू आहे साहेब, नेटवर्क इश्यू आहे साहेब. 3 stages are there. वडेर साहेब नेटवर्क इश्यू आहे. In the revenue department is involved in the adjudication of the property, adjudication of the agreement for sale. That is also very important because when you are registering the document at the time of purchase of the agreement, that time they have to pay the stamp duty and they have to register the document. And accordingly, वडेर साहब आपका नेटवर्क का इश्यू है सर. एक आवाज येत नाही. सब आवाज नहीं है, क्लियर आ रहा है. आपका नेटवर्क इश्यू आ रहा है, बफरिंग हो रहा है सर. आवाज येतो का? आता येतो सर. नाही क्लियर नाही साहेब, आवाज ब्रेक होतो सर. बर, आता आवाज येतो? हा आता येते सर.
डिस्टर्बन्स आहेत आवाज. साहेब आवाज तुमचा येत नाही वडील साहेब. येतो का आवाज? हा येस येस येस. हा. So I am coming to the point that this act is very important. The clauses are very important, and accordingly, you have got a full right and authority to get the plot of land conveyed on your name. येतो का आवाज? येस येस येतोय साहेब येतोय. येतो ना? येस कंटिन्यू सर कंटिन्यू. Hi, I'm continuing. So therefore, I'm very much thankful to the DDR 1, 2, 3, 4. They are well experienced, well studied persons, and because of their study and their experience, the cooperative department has taken this lead. That lead is only 15 days. As per the circular, this lead is only for 15 days, but it is not so like that. Because there must be a movement in the cooperative housing societies. About 1,11,000 societies are there. I have just told you that there are 35% societies are required to get their conveyance on their name, but that is not getting so. So this act, by amending this act, it has been simplified, and due to this simplified act, the society are not coming forward because what are the difficulties, what are the problems they are facing? One problem is that the committee is going to change 3 years or after 5 years. That means one period is expired, other period is coming over. Other thing is that the society doesn't have the upper building plan, IOD, CC or OC. Second thing, they are not getting the IOD, CC. The builders are not giving the IOD, CC or building plans. That means they are unaware. They are not aware about what is the plot area, what is the CTS number, all these things. To find out that they have to take out the PR card from the records of the DLR, Superintendent Plan records. These things, and there are suppose 100 members or 50 members. Some of the members have registered the documents, but some of the members have not registered the document. But somebody they have paid stamp duty or not paid stamp duty. But there are so many societies. Their society has been registered in the year 1970-72. That means 40-50 years has been passed. That time there was a stamp duty. The stamp duty registration act was very different. So that document was not paid fully stamp duty, and that is why there is a difficulty of how much amount is to be paid on the document which has been registered or which has been executed prior to 10th December 1985. So in this regard, the Revenue Department, under which the Stamp Act comes over there, IGR, he is in charge of the stamp duty. His office is situated at Pune. He has taken out one more circular. Here he has given us very simplified procedures for the payment of stamp duty. Wherein, when your society has been registered, in which society your name is appearing in the ABC forms, that is joining members are called promoter members. If your name is there, that is a sufficient proof. If there is any government letters issued you that of that time when you have purchased the property, that is also proper proof to show that I have purchased the flat in the year 1980, 85 or so whatever it may be. There are various changes in the Stamp Duty Act. Ready reckoner has came in the existence. So all the times these are the changes are there. So now it is simplified. Only you have to attach the last registered agreement, not chain of agreement is required to be registered in this process. First stage is very important, that you are getting the unilateral deemed conveyance certificate. That is done by the cooperative department. Second stage is a registration of the adjudication of the agreements of all the members. That is done by the collector of stamps. The third stage is to go for registration, and fourth stage is get the PR card. Registration is also comes to the sub-registrar of Bombay, and if you are go for registered documents submitting to the district land records for obtaining the PR card, that also comes under union. There are 4 stages. Most of
most of all the stages are that way. It is very difficult. But looking to the cooperative departments approach to the approach into with the society is very positive. Out of the 100% societies, those who have submitted their application, about 95%, 99% societies, they are getting the deemed convenience certificate. That is, what is deemed convenience certificate? It is the entitlement of the property in favor of you. How you can claim your entitlement, that is also very important, because the promoter is executing this agreement for sale, in which agreement the area of the plot has been already mentioned in the schedule of the property. Also, if you are including the PR card, that PR card also, the area of the plot also mentioned. When you are going to the look to the approved building plan, it is performa A and performa B, exact area of the plot area has been mentioned, and how much area is utilized for the FSI, how much area is kept for the RG, and how much area is kept for any common playground or clubhouse or all these things. So these all things are very important facts when you are filing the case. Then there are so many questions arises. How much stamp duty we have to pay? The government stamp duty is that only court fee stamp duty is 2,000. There are so many agents in persons are working in the deemed convenience procedures. Their fees are, we can't say that what is they are charging the fees, but fee is should not be more than, or whatever if there is a complications are in the plot of land, if there is legal limitations are there, if there is a court matters are pending there, then the legal person is required to go through all the documents. Then it is better to prior to filing the deemed conveyance application, it is better to look into the that is there any lien and charge of the property by obtaining the research report, by once again taking the title certificate. Because in future, if you go ahead, then the opponents are very much strong. They have got their legal team and all these things. But looking to the our entitlement, looking to the our rights and our claims, we are entitled to get the deemed conveyance. But because of these hurdles, because of these all complications, they can come forward with some agenda that the FSI is still balanced. Some additional buildings have been constructed. Some other plots have been amalgamated. A group of buildings are there. The common layout is there. Garden is there. Like this, they are coming forward. But anything else, whatever the single plot building, they can get easily deemed conveyance. There's no problem at all. Certificate, after getting certificate, other departments are revenue department. That is very difficult to get, because out of 100 deemed conveyance certificates, more or less what we have made survey, 8 to 10%, 9 to 10% PR card has got out of 100 certificates, because cooperative department has taken a very active part, and because of their approach to looking to the housing societies is very much good, and that is why they are getting the deemed conveyance certificate as early as possible. And it is also one of the binding clauses there, that this deemed conveyance certificate is to be given within 6 months times. And this is the procedure, and these are the complications. Looking to the problems, looking to the layout, the society should come forward. DDR, all DDR 1, 2, 3, 4 DDRs are very much well equipped with their whatever the procedure they are required. And this Commission of Cooperation have taken out this circular. It is the moment. There is no any restriction. It is an act. It is going to be forever for the cooperative societies. But how many days you are going to keep quiet? Because 111,000 societies, out of that only few societies are coming forward. Whatever the difficulties you are getting faced, even you are not getting the building plans or IODCC, you can go approach to the RTI. You will get all the building plans from the BMC authority. This is, you have got all the easy way, follow easy way. Procedure is very easy. Even society can go alone and file this application before the deputy registrar. They can help you, and they are guided also. Housing society is having its own team. Our CEO, who is a retired assistant registrar, he is well experienced in this our deemed conveyance matters, because he has handled about 1,500 to 2,000 cases when he was in working with the department. That means
Our chairman sahib is very active person. He also taking very active part. Our technical director Ashish ji hai, our architect, one of the architect, Mr. Vishal ji Kadne, and most of the directors are well versed and they are well experienced in the cooperative field and cooperative activities. Therefore, whatever the difficulties you are arising, we have opened our, we are always having ready to help all of you, but always it depends on you. You should come up now. Now it is not a way to wait for anything else. Everybody is, cooperative department is ready to help you. All other departments are ready to help you. If you want to approach to the Housing Federation on every Tuesday, we are sitting over there, and who are there going to call the to our Housing Federation, they should give their name of the secretary chairman, their mobile number, your society name, and their email address they should give there, so that we can approach to you and we can give the formats, we can give the guidance to you, and even we can approach you on telephone also. But now it is the time not to keep quiet. Procedure, procedure is very simple. You come forward, whatever your difficulties, that can be solved with the help of this cooperative department and all the government departments and Housing Federation also. I have to thanks to the Commission of Cooperation once again, because this is a very short period, 1 to 15 January. Today is the 15th January. But some of the societies are under impression, now the period is expired. It is not like that. It is the period only to have a increase the movement of cooperative movement should be increased. The people should come aware that there is a dim conveyance procedure is there. It is very simplified, and that is why you come forward, submit the documentation. Before submitting the documentation, before taking any action against the owners and landlords, you have to serve the legal notice to them. And if the landlord is expired, if the promoters are expired, if it is possible, you can find out their heirs, and you can, after finding out the heirs, their names also can be joined in the amending the application. In spite of that, if you don't know anything else, whatever the names of the owners and names of the promoters appearing in the agreement for sale or in the revenue records, you can file the application against them. And if somebody comes ahead, then also the deputy registrar is giving a public notice as per the procedure of the legal procedures, serving of the notice. That is also sufficient. And if somebody comes over there, if they makes any problems, in spite of that, we are the Federation Cooperative Department is very well expert, and we are ready to help you. Come again and do the things as early as possible. It is for the betterment of your society. It is betterment of all of our members, and better pain for your further generation. That if you sleep, if you're not coming forward, that is our lacuna, our default. It will lead that our society is not filed the deemed conveyance application. So I'm very much thankful to once again to the Commission of Cooperation and Dr. Kamande Sahib. He is also one of the expert DDR, studied DDR, experienced DDR, who has given all his explanation in Marathi. मी सुद्धा मराठीच बोलू शकतो, त्यात काही वाद नाही आहे. परंतु काही लोकांना इंग्लिश, हिंदी असं पाहिजे असतं, म्हणून मी थोडंसं इंग्लिशमध्ये बोललेलं आहे. काय माझं थोडंसं माझं काही मदर टंग इंग्लिश नाहीये, तरी आपण इंग्लिशमध्ये बोलण्याचं आपल्याला आहे प्रॅक्टिस, थोडंसं बोलतो. काय चुकलं असेल तर आपण माफ करावी. आणि परंतु माझी नम्र विनंती आहे, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत, कसल्याही परिस्थितीत तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन फेडरेशनकडे या, डेप्युटी रजिस्ट्रारकडे जावा आणि टीम कन्व्हेन्सचं प्रोसिजर पूर्ण करा. जिथे थटाल तिथं आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, मांडे साहेब आहेत, मैं एक सवाल पूछ सकता हूँ? थैंक यू सर, 2 मिनट सर. थैंक यू वडेर सर. सर मैं एक सवाल पूछ सकता हूँ? शाह साहब 1 मिनट, आपसे पहले कुछ क्वेश्चंस आए हुए हैं, आपको टाइम. मैंने एक चैट भेजा है, सब डिवीजन ऑफ द प्लॉट आफ्टर गेटिंग पीआर कार्ड. सर आप प्लीज वडेर सर या मांडे सर आप जवाब देंगे. शाह साहब आप पूछे अपना जवाब. हाँ सर जी, आपने जो अभी ये प्रोसीजर एक्सप्लेन किया, हमने पूरा पीआर कार्ड तक हमारा नाम एंटर्ड हो चुका है प्रॉपर्टी कार्ड में. नाउ द फाइनल स्टेज सब डिवीजन ऑफ द प्लॉट वो पेंडिंग है. उसके लिए क्या करना पड़ेगा? मैं योगी नगर योगी कुटीर सोसाइटी से बात कर रहा हूँ, मुंबई बोरीवली. हाँ,
आपका पीआर कार्ड मिल गया है, जी हाँ, तो हमारा आप प्रॉपर्टी कार्ड में नाम आ चुका है। हाँ, आप मालिक बन गए हैं। हाँ जी, आप तो मालिक बन गए, पीआर कार्ड में आपका नाम आया, दैट इज हाँ। प्रॉपर प्रूफ। बट नाउ द रिक्वायरमेंट सर जी, नाउ द एक बात ये आई है कि अब वो सब डिवीजन करके प्लॉट अलग कर लेना चाहिए, अलग प्रॉपर्टी कार्ड बनना चाहिए अलग से। अच्छा, आप समझ लीजिए साहब, हाँ नगर वाले साहब, हाँ आप समझ लीजिए कि आपको हाँ पीआर कार्ड मिल गया है, बराबर है ना? जी हाँ पीआर कार्ड जब हाँ मिला है तब आपका जो ओनरशिप है वो राइट एस्टेब्लिश हो गया है। दूसरा, राइट आपको सब डिवीजन करने का जो बराबर प्रॉब्लम है, आपका लेआउट के में कोई हाँ और 2-4 बिल्डिंग है, एक हाँ बिल्डिंग है, लेआउट में 2-4 बिल्डिंग है, तो आप बाजू वाले हाँ बाजू वाले बिल्डिंग को आप पूछ सकते हैं, बिकॉज वॉट एवर द प्लॉट ऑफ लैंड इन द लेआउट that will be distributed as per the proportional area of the built-up area of the each building, and whatever the common राइट property, just like a RG garden, layout, whatever the playground or clubhouse, whatever it may, compound wall, these will remain as a common properties. But for इट्स ओके, आई अंडरस्टैंड। हाँ, okay sir, thank you. The common area is always a common area is always a common, nobody will claim individually. Common area will remain as it is common for all the buildings, all the Yes, occupants of the yes, society, all yes. the members of the society. यस, बट हमने एक आर्किटेक्ट सर्वे करके हमारा पूरा प्लान सबमिट किया है, फिजिकल जो एरिया है वही हिसाब से। आपको मेरे ख्याल से डॉक्टर मांडे साहब ने आपको समझाया है, दिस इज द प्रोसीजर, द बिल्ट अप एरिया ऑफ Right. द बिल्डिंग इज इम्पोर्टेंट ऑफ ईच बिल्डिंग, इवन इन स्पाइट ऑफ Right. दैट आपका इंटरटेनमेंट फाइनल करने के लिए दूसरा बिल्डिंग को भी उसको दे हैव टू एग्री फॉर योर इंटरटेनमेंट। एक मिनिट वडील दैट साहेब, मीन्स 2-3 architects, वडील साहेब, मांडे साहेबांना काय बोलायचं appointed by with या the वडील साहेब, या संदर्भात मांडे साहेबांना काय बोलायचं हाँ, बोलो। प्लीज। नहीं मैं उनको ये बताना हाँ, चाहता हूँ कि जो सब डिवीजन की बात कर रहे हैं, अगर प्रॉपर्टी कार्ड पे नाम ऑलरेडी चढ़ा है जी तो हाँ। सब डिवीजन हो रहा है, तो सब डिवीजन जिसका हो रहा है वो सब सोसाइटी का कन्विंस हुआ है क्या कुछ बाकी है? किसी का नहीं हुआ है, दे आर अंडर प्रोसेस। हाँ, दे आर अंडर प्रोसेस। तो आपका सब डिवीजन कौन कर रहा है, हो रहा है या आप करके ले रहे हैं? नहीं, हमको कराना है। हाँ, तो सब डिवीजन ऐसा नहीं होता है। सब डिवीजन करने के लिए रेवेन्यू अथॉरिटी के पास जाना पड़ेगा आपको, वहां से सब Yes. डिवीजन होगा। लेकिन जब सब Right. बाकी के सब सोसाइटी का कन्वेंस सब अगर नहीं होता है, खाली आपका कन्वेंस हाँ। हुआ है, तो आपका हाँ। सोसाइटी का जो मेन बिल्डिंग कौन से सीटीएस नंबर पे है और आपका हाँ। आरजी कौन से सीटीएस नंबर पे है, अगर वो लेआउट Right. सोसाइटी है, लेआउट सोसाइटी हाँ। में अगर आरजी और जो कॉमन एम्यूनिटीज है वो दूसरे सीटीएस पे है, तो उस हिसाब से हाँ। वो अनडिवाइडेड ही रहेंगे। खाली आपका जो सब डिवीजन डिमार्केशन होगा प्लॉट का, वो खाली आपका जो मेन बिल्डिंग है उसका सब हाँ। डिमार्केशन होगा, और वो आपको Okay. लिखेंगे उधर प्रॉपर्टी कार्ड में कि आपका इतना है। लेकिन फिलहाल आपको नहीं, वो सब तो डिवीजन नहीं, आपको सब डिवीजन करने की अभी कोई जरूरत है नहीं, क्योंकि यू आर बिकम अ ओनर, Okay. योर एंटाइटलमेंट Right. एस्टेब्लिश ऑन द प्रॉपर्टी कार्ड। तो आपको सब डिवीजन में अभी Okay. जाने की जरूरत नहीं है। आपका सब डिवीजन बाकी Okay, के okay. सोसाइटी का जब भी होगा, और जब लेआउट प्लान आपका Yes. रीडेवलपमेंट प्लान सैंक्शन के लिए जाएगा, तभी आपका सब डिवीजन होने की जरूरत है। अभी कोई फिलहाल आपको कुछ करने की Okay. जरूरत नहीं। ओके सर, थैंक यू, थैंक यू। ओके, थैंक यू। सर, वी हैव रोहित पवारी जी, काफी देर से उन्होंने हैंड रेज किया हुआ है। रोहित जी, आप पूछ सकते हैं अपना क्वेश्चन। यस सर। सर, मैं हरिदास नगर से बोल रहा हूँ। डॉक्टर मांडके साहब का खूब खूब धन्यवाद, उन्होंने बहुत अच्छी तरीके से सिंपल लैंग्वेज में सब समझाया। बट दिस इज थियरी, नाउ इन प्रैक्टिकल वी फेस वेरी मतलब मेनी डिफिकल्टीज वी फेस। ये हरिदास नगर के नाम का जमीन है और प्रॉपर्टी कार्ड पे हरिदास नगर का नाम है, और इसके अंदर अलग बनानी पड़ी। किसी को भी हरिदास नगर ने किसी को भी मेंबरशिप नहीं दी, और अलग अलग सोसाइटीज बनने के बाद हमारे सोसाइटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट में एक ब्रैकेट में टीसी लिखा हुआ है। पहले तो उसका मतलब मुझे समझना है, व्हाट इज टीसी। रजिस्ट्रेशन नंबर के अंदर ऊपर टीसी लिखा हुआ है ब्रैकेट में। ठीक है, टीसी मींस टेनेंट को पार्टनरशिप। टेनेंट का पर्सन। Pardon sir? TC means? TC means tenant co-partnership.
It तो is हम a लोग टेनेंट कैसे हुए जब हमने ओनरशिप में प्रॉपर्टी खरीदी है, तो हम लोग टेनेंट कैसे हुए? इसमें टेनेंट्स लिखा हुआ है। मांडे साहेब सांगू का मी? हमने हाँ, सांगा ओनरशिप में सांगा त्या प्रॉपर्टी हरकत खरीदी सांग है, वी ऑल नहीं आर नहीं ओनर्स। सोसाइटी रजिस्ट्रेशन देखो, सोसाइटी रजिस्ट्रेशन में दो बेसिक क्लासिफिकेशन होता है, एक टेनेंट ओनरशिप होता है और एक टेनेंट को पार्टनरशिप होता है। इवन हाउसिंग सोसाइटी जो आती है सब टेनेंट को पार्टनरशिप में आती है। टेनेंट ओनरशिप में जो प्लॉट की सोसाइटी होती है वो आती है। वडेर साहब आप डिटेल बताएंगे इनको, आप बताओ डिटेल इनको कैसे क्या चाहिए। देखिए साहब, टाइप्स ऑफ सोसाइटी अपना अपना कोऑपरेटिव सोसाइटी एक्ट में टाइप ऑफ सोसाइटी का डेफिनेशन है। जिस बिल्डिंग में बिल्डर बांधते हैं उसमें जो फ्लैट्स बांधे जाते हैं, यू आर द ओनर ऑफ द फ्लैट, यू आर द प्रीमाइसेस, बट लैंड ऑलवेज बिलोंग्स टू द लैंडलॉर्ड whose name is appearing on the tenant co-partners means all of you are co-partner of that plot of land, but always when the society becomes owner, then you become the owner of the land and building. That is why it is mentioned TC means tenant co-partnership. And when there is a ownership plot plan, individual plotting, if you go to the NA plots and like that, that plotting, every plot is open plot belongs to the one of the member, like that 50 plots, 70 plots, like that. That is a layout, full layout having 2-3 acres layout plan, whereby that is called an open plot society. It is called a tenant cooperative society. ओके सर, थैंक यू फॉर दैट। नहीं दूसरा हमको उसमें टेम उसमें टेनेंट एक हाँ। मिनट टेनेंट को पार्टनरशिप हाँ। का जो है ना, और एक मतलब है, आप बोलते हैं कि हमने फ्लैट परचेस किया लेकिन हम लोग कैसे टेनेंट है, तो एक्चुअली हाउसिंग सोसाइटी में टेनेंट जो है, टेनेंट इज नॉट एप्लीकेबल टू द रेंट एक्ट। कानून में ऐसा लिखा है कि रेंट एक्ट में जो डिफिनेशन है Yes, टेनेंट sir. की, दिस इज नॉट एप्लीकेबल टू हाउसिंग सोसाइटी। तो एज पर द टेनेंट रेंट Okay. एक्ट इट इज नॉट अ टेनेंट। सो ये मोफा में ही एग्रीमेंट किया जाएगा। वी आर आल्सो एंटाइटल्ड फॉर मोफा 1963। Yes, if your agreement is registered under MOFA Act, then you are the entitled for the dim conveyance. Okay. मतलब Now, why you are asking now you how are can we entitled, even though you are a see, tenant because co-partner. TC that's true। अभी नाउ हमको अगर डिम कन्वेंस के लिए प्रोसीड करना है, आई ऑलरेडी रिटन टू द डेवलपर फॉर 15 days नोटिस आई ऑलरेडी गिवन। अभी हमको डिम कन्वेंस के लिए अप्रोच करना है आपको, तो हाउ कैन वी गो अहेड? तो जो मैंने अभी पार्टी जो प्रोसीजर मैंने Who will be बताई the है party? वही, हाँ वही प्रोसीजर आपको करना पार्टी है। किसको बनावे हम? हाँ तो पार्टी में आप क्या करो, आपका डेवलपर के साथ जो एग्रीमेंट बना हुआ है, तो एग्रीमेंट के रिसाइटल में आप जाइए और एक प्रॉपर्टी कार्ड देखिए। तो प्रॉपर्टी कार्ड में जिसका नाम लास्ट में है एज ए ओनर करके, वहां से सबको आपको पार्टी बनाना पड़ता है। और रिसाइटल ऑफ द एग्रीमेंट में सब लिखा है कि ये लैंड ओरिजिनल किसका था, फिर किसने किसको बेचा, लास्ट में बिल्डर के पास कैसे आया है, उन्होंने डेवलपमेंट राइट कैसे लिए। तो ये सब चीजें देखते हुए उनको सबको पार्टी बनाना पड़ेगा आपको। तो हरिदास नगर का आप बोल रहे हैं ना? यस सर, हरिदास नगर। हाँ, तो उधर आप एग्रीमेंट में देखिए कि कौन कौन लोग पार्टी बनाए हैं उसमें रिसाइटल में, और वो उन सबको पार्टी बना के एक नोटिस भेज दीजिए उनको, और फिर फॉर्म नंबर 7 और मैंने जो बताया वो सब डॉक्यूमेंट अटैच करके एप्लीकेशन कर दीजिए। ओके। अभी 2006-7 में अगर हमारा सोसाइटी बना है, सोसाइटी रजिस्टर्ड हुआ है, तो उसके 4 महीने के अंदर डेवलपर को हमको कन्वेंस देना है अकॉर्डिंग टू मोफा एज यू स्टेटेड। अभी 4 महीने के अंदर उसने अगर हमको सोसाइटी ने डिम कन्वेंस नहीं दिया है और उसके बाद उसने और किसी से कुछ तालमेल किया है, तो आर वी एलिजिबल, आर वी मतलब हमारे उसमें कोई गुनाह है या हमको तकलीफ कर सकता है वो, या उसकी क्या सिचुएशन की क्या व्हाट इफेक्ट्स वी विल गेट? बिकॉज आफ्टर 4 months, 4 महीने के अंदर उसको हमको देना था। 4 महीने के बाद उसने किसी के साथ कुछ भी एंटर किया है, जो भी गफला किया है, उसके लिए हम लोग रिस्पॉन्सिबल है क्या? 4 महीने के क्या किया, लेकिन उसने क्या 4 महीने के बाद वो बोल रहा है कि और किसी को कुछ राइट्स दिया, ये वो। दिस इज ऑन, मेरे पास कुछ पेपर्स नहीं है, लेकिन बोलने में वो बोलता है कि हमने किसी को दिया है। वो सब इन बोरीवली यू नो वास कंस्ट्रक्शन, वास जयेश वालिया, हु इज द ओनर ऑफ द बोरीवली। तो उसके साथ जो प्रॉब्लम लफड़ा जो भी होता है, तो हम उसके लिए लायबल है क्या? क्योंकि 4 महीने के अंदर उसको हमको डिम कन्वेंस देना था, उसके बाद वो कुछ भी करे तो क्या वो क्रिमिनल गिना जाएगा, या फिर हम लोग को वो, हमारे गुजराती में कहावत है, पाड़ा ने वाके पखाली ने डाम, कि हमको उसकी तकलीफ होगी जो उसने गलत किया उसकी।
सर आई अगर कुछ गलती की है साहब, उनका क्वेश्चन मुझे ऐसा लग रहा है कि ये है कि सपोजिटली उसने 4 महीने के अंदर हमको देना चाहिए बट नहीं दिया है, तो वो पीरियड समझ अगर क्लियर हो जाता है तो बाय डिफॉल्ट हम लोग हो गए हैं, और उसके बाद अगर उसने किसी को राइटिंग में कोई राइट्स दिया है या कुछ दिया है तो इज इट गोइंग टू बी इफेक्टिंग देम और नॉट, और हाउ इज इट गोइंग टू बी? तो दे वांट टू बी ऑन अ सेफर साइड। आई थिंक दिस इज योर क्वेश्चन प्रभारी सर, यही आप पूछना चाह रहे हैं? यस सर, थैंक यू, यू अंडरस्टूड सर। नहीं, जो पर्टिकुलर केस आप बता रहे हैं ना वालिया डेवलपर के रिलेटेड, हाँ हाँ, तो yes, उसमें DDR4 में एक ऑर्डर हुआ था, लेकिन वो स्टिल हाँ। पेंडिंग इन द हाई कोर्ट। तो वो एडजुडिकेशन का मैटर है, तो उसमें सब आपके पेपर कैसे है क्या है वो देखना पड़ेगा, क्योंकि आप ओरली आप जो बता रहे हैं वो खाली मैं ऐसा ओरली सुन के कुछ बता नहीं सकता, क्योंकि हाँ। आपको आपके पेपर देखने पड़ेंगे। लेकिन मेरा जहां सर भी ओम थर्ड पार्टी ऋषिकेश सोसाइटी है, ओम ऋषिकेश। जहां भी थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट होता है ना, वहाँ एडजुडिकेशन की जरूरत होती है। तो देयर आर नंबर ऑफ हाईकोर्ट जजमेंट, तो वो मैटर सब जुडियस है अभी मैटर, तो उसके बारे में हाईकोर्ट का क्या व्यू है अभी पता नहीं, तो वो थोड़ा चेक करना पड़ेगा। सर मांडे साहब, मेरा कहना इतना है कि 4 महीने के बाद अगर डेवलपर देना हमारी चाहिए। प्रॉपर्टी है, यू आर एंटाइटल्ड टू 4 गेट महीने द के डीम बाद कन्वेंस। से ड्रीम कन्वेंस मिलेगा ना सर? यू आर एंटाइटल्ड टू गेट द डीम कन्वेंस, आपको मिलना ही चाहिए। थैंक यू वेरी मच सर, आई एम कमिंग टू यू। थैंक यू सर। Okay, sir, we have Srinivasan ji. Srinivasan ji, please. You can unmute yourself. Yeah, sir. Thank you very much, Mr. Ashish and team, and again Housing Federation for arranging this such a wonderful regarding the deemed convention drive and all these things. Only I need to ask you one question, sir. As far as my area, as rightly said, one is the annexure which you are mentioning the agreement, one area, and another is pro forma A and another is pro forma B. Now, as far as my claiming of the area, what is the final area to be claimed? Number one. Number two, as far as say some left out areas in as far as plot concerned, suppose I have area of 30,000 square meter, out of which RG say 4,500 as per the 15%. Then some after the all allocation of the building, say I have 13 buildings, then left out area something is there. Can I claim that also in addition to my RG plus internal road? And say my area plus my undivided share of my RG area and internal road. In addition to that, left out area, because this already the area is related to say 85. Now today is say 2021. So the left out area, can I gain for the proportionate area to be claimed in case of application along with you as per the architect certificate? That is my question to you, sir. हेलो हॅलो, Yes, sir. Yeah, हाँ, Mali- आप जो प्रो फार्मा हाँ, ए बोला ना और साहेब. प्रो फार्मा, हाँ मी सांगू का? हाँ सांगा सर, बोलो. हाँ, आपने जो बताया प्रो फार्मा ए और प्रो फार्मा बी है, तो उसमें जनरली क्या होता है, मैं जनरली बता रहा हूँ आपको, क्योंकि अभी मेरे सामने आपका प्रो फार्मा नहीं है। लेकिन होता क्या है कि जो अप्रूव्ड बिल्डिंग प्लान है, अप्रूव्ड बिल्डिंग प्लान में टोटल प्लॉट ऑफ लैंड लिखा जाता है, सपोज वो 5000 लिखा है, उसमें से माइनस जो डिडक्शंस होते हैं, तो डिडक्शंस पहला आरजी का होता है, तो 15% आरजी पहले लिया जाता है, 15% आरजी गया तो माइनस हो जाएगा, नेट प्लॉट ऑफ लैंड आ गया। उसमें अगर रोड सेटबैक वगैरह जाता है, डीपी रोड का सेटबैक जाता है, तो वो भी माइनस हो जाएगा। नेट प्लॉट जो बचेगा, दैट इज द एरिया टू बी डिवाइडेड इन द सोसाइटी अमंग ऑल द सोसाइटीज विच आर प्रेजेंट ऑन दैट पर्टिकुलर लेआउट। अभी नेट प्लॉट ऑफ लैंड हो गया, आरजी माइनस हो गया, डिडक्शन डीपी रोड सेटबैक गया, सब गया, तो उसमें ये एग्जैक्ट प्लॉट ऑफ लैंड आ गया। सपोज अभी 10,000 का प्लॉट है मान फॉर एग्जाम्पल, और उसमें से डिडक्शन ही 5,000 चले गए, तो 5,000 ही बैलेंस रह गया। लेकिन जब बिल्डिंग बनती है सब टोटल, तो 5,000 में नहीं बनती, वो 10,000 एफएसआई उनको मिलता है, क्योंकि डिडक्शन का भी एफएसआई मिलता है, आरजी का भी डिडक्शन का, बाकी का सब एफएसआई मिलता है। तो ये सब एफएसआई कैलकुलेट करके टोटल कंस्ट्रक्शन हो जाता है, और फिर अलग अलग सोसाइटी का अलग अलग बिल्डअप एरिया रहेगा। तो हम क्या करते हैं, टोटल बिल्टअप एरिया मतलब आपके सोसाइटी का एरिया जो है वो डिवाइडेड बाय टोटल बिल्टअप एरिया, ऐसा करके उसका परसेंटेज शेयर निकालते हैं कि टोटल बिल्टअप एरिया में आपका बिल्टअप एरिया कितना है। अगर आपका बिल्टअप एरिया सपोज 20% है, तो जो रिमेनिंग लैंड है उसमें से 20% लैंड आपको मिलेगी। अगर टोटल बिल्टअप एरिया में आपका 30% है, तो 30% लैंड आपको मिलेगी। और आरजी में प्रोपोर्शनेट अनडिवाइडेड, मतलब आरजी भी उतना भी रहेगा। जैसे कंस्ट्रक्टेड एरिया है 20% है, सपोज टोटल कंस्ट्रक्शन एरिया में 20% एरिया आपका कंस्ट्रक्शन का है, तो आरजी में भी 20% एरिया आपको मिलेगा। लेकिन आरजी में हम लोग ऐसा एरिया सेपरेट करके नहीं देते इन द लेआउट, बिकॉज गवर्नमेंट हैज नॉट अलाउड दैट, अनडिवाइडेड प्रोपोर्शनेट शेयर देते हैं, तो एरिया आपको मिलेगा।
और उतना ही आप क्लेम कर सकते हैं एज पर परसेंटेज शेयर से। तो आर्किटेक्ट जब सर्टिफिकेट बनाते हैं तो जो जनरली पैनल पे जितने आर्किटेक्ट है या हमारे कांटेक्ट में जितने आर्किटेक्ट आते हैं ना, मैंने उनको सबको बताया कि क्या चीज है लेआउट में। ये लेआउट की अगर ये प्रोपोर्शन अगर टीडीआर यूटिलाइज नहीं है तो ये मैंने जो बताया एप्लीकेबल है। अगर व्हेन देयर इज टीडीआर इज यूटिलाइज इन द लेआउट देन द कैलकुलेशन इज ऑन द डिफरेंट बेसिस। वहां क्या होता है कि सपोज एक लेआउट बड़ा है, उसमें 5-6 सोसाइटी बनी हुई है, फिर बाद में थोड़ा सा लैंड बचा हुआ है, बिल्डर ने टीडीआर परचेस करके एक बड़ा टावर बनाया हुआ है। अभी होता क्या है कि वो लोग क्या बोलते कह रहे हमने तो सोसाइटी बनाई था, हमको इतना एरिया लिख के दिया था, अभी बाद में इन्होंने टीडीआर लेके ये सोसाइटी बना हुआ है। लेकिन गवर्नमेंट हैज प्रोटेक्टेड ऑल द सोसाइटीज प्लिंथ एंड अपर टर्न एरिया। तो गवर्नमेंट ने एक बेसिस दिया है कैलकुलेशन का कि प्लिंथ और अपर टर्न एरिया सब सोसाइटी का पहले प्रोटेक्ट करो। मतलब क्या होता है कि अगर वो प्रोटेक्ट नहीं किया तो कुछ सोसाइटी के लिए प्लिंथ भी चला जाएगा, कुछ सोसाइटी को लास्ट में प्लिंथ भी नहीं रहेगा। तो कम से कम पहले प्लिंथ और अपर टर्न एरिया, मतलब अपर टर्न एरिया इज अ मिनिमम रिक्वायर्ड स्पेस अराउंड द प्लिंथ, तो वो जो एरिया है वो पहले प्रोटेक्ट किया जाएगा। वो एरिया प्रोटेक्ट होने के बाद जो कॉमन एरिया रहेगा, जो भी बचेगा एरिया, वो प्रोरेटा बेसिस पे रहेगा अंडर कंस्ट्रक्शन एरिया। अगर सपोज सबको प्लिंथ एरिया और अपर टर्न एरिया प्रोटेक्ट हो जाता है पहले में, फिर बाद में जितना भी एरिया बचता है वो एरिया फिर अगेन परसेंटेज बेसिस से होता है कि जितना कंस्ट्रक्शन आपका है, टोटल कंस्ट्रक्शन में 20% कंस्ट्रक्शन है तो 20% रिमेनिंग एरिया आपको मिलेगा। उस हिसाब से आर्किटेक्ट भी कैलकुलेशन करते हैं और उस हिसाब से एरिया दिया जाता है। बराबर है, बिल्कुल बराबर है। Thank you. It was very neat and clean explanation, Manke sir. Thank you. Sir, 1 minute, sir. Hello. I'm not, sir, 1 minute, sir, one Yes, minute. I am not, you are on answered my first हेलो, question. That is, what Srinivasan ji, your voice is cracking. You're not clear. sorry, sir, now clear? Yes, yes. बोलिए। Sorry, sir. Sir, I want to suppose what is the claim to be like performer A or performer B, or as per the agreement, the annexure which was given. नहीं, प्रोफार्मा ए में जो एरिया है वही क्लेम करना है ना आपको, क्योंकि क्या होता है कि बिल्डर जो एग्रीमेंट बनाते तो समय आगे पूरा प्लॉट का एरिया बिल्डर देता है। बहुत सारे सोसाइटी में एग्रीमेंट में बहुत एरिया लिख के दिया है, लेकिन वो एरिया आपको इंटाइटल होता भी नहीं, कभी कभी कम होता है, वो लेआउट में कम होता है, क्योंकि बिल्डर लास्ट में टीडीआर यूटिलाइज करके दूसरा बिल्डिंग बनाता है। तो नेचुरली जो बहुत सारे सोसाइटी को तो फिजिकल पोजीशन में जो एरिया है उतना भी नहीं मिलता है, क्योंकि आपको प्लिंथ और अपर टर्न एरिया प्रोटेक्ट करना है तो सबको सबका शेयर मिलना चाहिए। तो वो आपको जनरली प्लान के बेसिस पे ही एरिया कैलकुलेट करना पड़ता है और वो आर्किटेक्ट सर्टिफिकेट के हिसाब से ही चलता है। तो आर्किटेक्ट विल प्रॉपर्ली कैलकुलेट द एरिया एज पर द प्लान। So you claim for the area which is written in the pro forma A. Sir, one more last question from my side. And another thing, suppose say layout say consists of 30,000, say out of which say physical only say 26 to 27, suppose. So how that can be taken up, something like that? मैंने बताया ना कि नेट प्लॉट ऑफ जो लैंड रहता है वो परसेंटेज बेसिस से होता है। मतलब पहले सपोज देखो आपके पास 10,000 का कंस्ट्रक्शन है और 5,000 का लैंड है, लेकिन 5,000 का डिडक्शन गया है तो डिडक्शन का पैसा ऑलरेडी मिला है, इसलिए 10,000 का कंस्ट्रक्शन हुआ है। तो इवन 5,000 का लैंड है, 10,000 का कंस्ट्रक्शन है, अभी उसमें 4 सोसाइटी है, हर एक का अलग अलग एरिया है। तो अलग अलग एरिया मतलब टोटल कंस्ट्रक्शन एरिया में आपका परसेंटेज कितना है उतना परसेंटेज ऑफ लैंड आपको मिलेगा। ये सिंपल बेसिस है उसमें, समझ गए ना? Okay, sir. Thanks a lot. Thank you. Thank you, Mande sir. Thank you, Mande. Mande sir. Yeah. Thank you very much, sir. Thank you. Hello. Yes, yes. Yes. Hi. This is Michael from Kasurba Cooperative Housing Society in Malad. Yes. I had a question to the DDR sir. Suppose any society fails to produce relevant documents during the time of filing for deemed conveyance, does the petition get rejected, or does the office of the DDR ask the society to produce these relevant documents during the hearing? नहीं, कभी कभी क्या होता है कि when suppose you are filing the application in the office of DDR, we have to scrutinize the application, and as per the form number 8 we have to communicate you what are the queries in the application. So in initially suppose there are certain documents are not attached to the application, then we will definitely let you know कि these are the documents which you have to file in the application. लेकिन अगर कोई आते हैं कि सर हमने ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड लगाया हुआ है, लेकिन अभी वो प्रॉपर्टी कार्ड देने वाला जगह पे नहीं, अभी हम लोग 8 दिन के बाद लेके आएंगे, तब तक आप चलाओ, तो हम लोग प्रैक्टिकली एक्सेप्ट करते हैं, लोगों को इतना मतलब कोई परेशानी नहीं होती है। तो हम लोग इशू द फॉर्म नंबर 10 नोटिसेस and ask them to file the particular property card or particular things during the process of hearing also.
दैट इज फ्रॉम माई साइड द कॉपरेशन टू द पीपल कि मैं करता हूँ ऐसा, लेकिन एक्चुअली कानून में लिखा है कि 100% डॉक्यूमेंट ले लो और तब हियरिंग चालू करो, लेकिन हम लोग प्रैक्टिकली लेते हैं क्योंकि अगर जेन्युइन डिफिकल्टी है, कोई ऑफिसर जगह पे नहीं है, उनको कोई डॉक्यूमेंट नहीं मिला है, तो प्रैक्टिकली वी एक्सेप्ट दैट एप्लीकेशन एंड स्टार्ट द हियरिंग. Okay, sir, in continuation to that, if I may ask another question, Yeah. from the date of the final hearing, how many days does it take to issue the orders? Is there any rule set? It is written in the act that 6 month time is mandatory provision is there. 6 month time, in the 6 month you have to decide the application. But if more than that time is required because of certain reasons, there are a lot of parties or there are any dispute, then you have to make the reasons in writing within the order that why you are making the order delayed. So with reasons you can pass the order after 6 months also. But if the order is ex parte, then within 3 months you will get the order. All right, thank you, sir. Thank you for answering my question, sir. Mande sir, we have one question. Suppose a society fails to produce all the documents during filing of deemed conveyance, does the petition gets rejected, or do they ask them to please continue your documents and submit and give it to us? नहीं, सेम क्वेश्चन अभी आपने बताया था, उन्होंने बताया था ना अभी कि जो अगर नहीं है तो फिर ड्यूरिंग द प्रोसेस ऑफ हियरिंग हम लोग लेते हैं, लेकिन इवन ड्यूरिंग द प्रोसेस ऑफ हियरिंग दे हैव नॉट फाइल्ड द डॉक्यूमेंट, देन वी रिजेक्ट द एप्लीकेशन and give them a liberty to file the fresh application. We directly doesn't reject the application. We give them liberty to file the fresh application, and then again they file the application with the proper documentation. So if they didn't get any documents then. So one more question we have from our participant, that is it necessary to file hard copy also and upload the soft copy also, or any one is okay? No, you have to file the hard copy in the office. ऑनलाइन जो प्रोसेस है अभी चालू हुआ है, तो यू कैन फाइल द ऑनलाइन एप्लीकेशन, व्हाट आर द डॉक्यूमेंट्स रिक्वायर्ड ऑनलाइन, यू कैन फाइल द ऑनलाइन एंड आफ्टर. एक्चुअली हम लोग अभी शुरू कर रहे हैं वो प्रोसेस. हमारा डेटा का थोड़ा स्पेस का अवेलेबिलिटी का प्रॉब्लम था, लेकिन हमने वो सॉर्ट आउट किया है. जनवरी से फर्स्ट वीक से चालू हो गया है वेबसाइट, तो उसमें आप ऑनलाइन अपलोड कर सकते हो. ऑनलाइन हम लोग ऑनलाइन ही आपका क्वेरी निकाल सकते हैं, आपको कम्युनिकेट कर सकते हैं. हम जब आपको ओके बोलेंगे तब यू हैव टू फाइल द हार्ड कॉपी इन द ऑफिस, and then the office will start the physical hearing process. So that it saves their time rather than coming and going again and Yes, again. yes, So yes, yeah, yes. Okay. And in the COVID situation, it is also Yes, yes. required. Huh? Perfect. Very good. Sir, one more question is there. Whether we'll be, if at all anybody wants to come and visit your office and get some query, is there any special desk over there, or we need to meet the concerned ward officer? नहीं, हमारे ऑफिस में आ सकते हैं. मैं आप खाली मेल पे भी आपका मेल आईडी भेज के एप्लीकेशन भेजेंगे ना कि मुझे डीम कैनवस के बारे में डिटेल जानकारी देना है, तो आई हैव अ प्रोसीजर, आई जस्ट सेंड यू अ मेल विद डिटेल्स ऑफ द जीआर एंड ऑल दिस थिंग्स. तो आई केप्ट इट रेडी. तो आपको मेरे पास जितने भी अभी 100-200 लोग ने इंक्वायरी किया है ये प्रोसेस के दौरान 15 दिन में, तो हमने सबको मेल भेजा है. उनका मेल आईडी लेते हैं, तुरंत उनको सब डॉक्यूमेंट देते हैं. Even if you want physical document from my office, I have a set of document for all the annexures and all the form number 7 along with form number 7. You will get the document. You have to just fill up that document and submit in the office along with the document required as per the GR. Okay. Mr. Vishal is here. Mr. Vishal, you wanted to ask some question. Mr. Vishal. Yeah, so thanks, Monday, Vishal, sir. please keep it a little short, but we are running short of time. But of course, we need to hear from you. Please. Yeah, thanks a lot, Ashish, and thanks, Kishore, sir, for giving this brief. And we have been following a file which was been submitted in 2012, and today it has been put on your desk. Hopefully, it will get clear soon, and we'll get some result out of it. So, how long does it take? This is something which is a big concern for the other societies which are going for this process. की आम्हाला किती वेळ लागणार आहे? आज आम्ही फाईल सबमिट. I am very surprised to listen you. Your file is from 2012 and today it is on my table. So you are just raising the question. You are just mentioning the year 2012, but you are not mentioning the detailed facts of the case. Why the case is delayed so much? नाही साहेब, काय होतंय ते काल चुकी म्हणजे त्यांची हे आमचे DDR 1 ची मीटिंग मध्ये प्रेझेंट राहिले होते, तर त्यांचा प्रश्न तुमच्या वॉर्डातला होता, तर म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की सर प्लीज तुम्ही या मीटिंग मध्ये जॉईन व्हा. नाही ठीक आहे ना, आला चांगले स्वागत आहे. आपल्याला कळले पाहिजे प्रश्न. उलट लोकांनी त्यांचे प्रॉब्लेम घेऊनच यावं अशी अपेक्षा आहे. सरळ आणि साधे प्रश्न विचारणं अपेक्षित नाही. मग तर ते काय नुसतं खेळीमेळीच्या वातावरण असं नाही.
कॉम्प्लिकेटेड प्रश्न सोडवण्यासाठीच आपण इथे आहोत. सगळ्यांनी प्रश्न सोडायचे आहेत आपल्याला. परंतु 2012 सालची फाईल का झाली नाही मला जरा थोडंसं त्यांनी ब्रीफ करावं, म्हणजे मी लगेच त्यांना सांगतो काय होईल ते. विशाल हो. प्लीज. बघा गोस्वामी साहेब 1 मिनिट. गोस्वामी साहेबांना काय विचारायचं बघ. गोस्वामी साहेब बोला 1 मिनिट, नंतर विशाल बोला. विशाल साहेब, काल तुम्ही आपण म्हटलात की DDR 4 मधनं म्हणजे आम्ही बांद्र्याला जाऊन आलो आणि बांद्र्यावाले म्हणतात आमचं दादरला रेकॉर्ड आहे. पण प्रश्न असा आहे, बांद्र्याचं जे ऑफिस आहे ते डेप्टी रजिस्ट्रारचं ऑफिस आहे आणि ही जी ऑथॉरिटी आहे मांडे साहेब, ही ऑथॉरिटी डीम कन्व्हेन्स साठी गव्हर्नमेंटने हे केलेली आहे, म्हणजे कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणून यांनी केलेले. तुम्ही खरंच डीम कन्व्हेन्स केलं का बांद्र्याच्या ऑफिसमध्ये काही डिस्प्यूट आहे, हे मांडे साहेबांना पहिले क्लिअर करा. कारण मी उत्तर दिल्यानंतर विचार केला की तुम्ही म्हणतात की बांद्र्याला आम्ही गेलो तर ते म्हणतात की बांद्र्याच्या ऑफिसमध्ये तिकडं वर्क रेकॉर्ड ठेवलेले आहे आणि रेकॉर्ड बघितल्यानंतर आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही काही डॉक्युमेंट्स असे मागितलेले आहेत, रिलेव्हंट डॉक्युमेंट कालच्या याच्यानुसार. तर रिलेव्हंट डॉक्युमेंट हे तुमच्याच जवळ आहे. तुम्ही जे डॉक्युमेंट सादर करतात त्याच्यावर DDR साहेब आपले ऑर्डर करतात आणि हे DDR साहेब फक्त तुमच्या डीम कन्व्हेन्सचा मसुदा ऍडज्युडिकेशन साठी साईन करतात. डॉक्युमेंट तुम्ही तुमचे जोडायचे असतात. तर नेमकं काय झालेलं हे मांडे साहेबांना क्लिअर केलं तर ते साहेब आपल्याला व्यवस्थित माहिती देतील. बरोबर. नाही, थोडंसं मिसइंटरप्रिट झालेलं आहे. मी सांगतो ते एक्झॅक्टली काय आहे. 2012 साली ही फाईल जी होती ती सबमिट गेलेली, त्याच्यावरती लँडलॉर्डने ऑब्जेक्शन घेतलं होतं. त्याच्यानंतर 2 वर्षाने म्हणजे 2014 मध्ये ती DDR तर्फे निकम साहेबांनी ती ऍडज्युडिकेट केलेली आणि त्यांना स्टॅम्प ड्युटी पे करण्यासाठी म्हणून त्यांनी ती स्टॅम्प ऑफिसला पाठवली होती. त्याच्यानंतर 2016 साली आम्हाला त्याचं एक कम्युनिकेशन आलं की तुम्हाला अमुक पेमेंट करायचं आहे, ज्याच्यावरती आम्ही कंप्लायन्स दाखवला की आम्ही अमुक पेमेंट करायला तयार आहोत. पण एक स्मॉल क्वेरी होती की जो फ्री स्पेस एरिया जो होता दॅट वॉज मिसकॅल्क्युलेटेड. सो प्लीज अमेंड दॅट अँड गिव्ह अस द क्लॅरिटी ऑन द व्हॉट इज द एक्झॅक्ट स्टॅम्प ड्युटी वी हॅव टू पे अंडर द रिवाइज प्रोव्हिजन. तर त्याच्यानंतर 2018 मध्ये आम्हाला परत आलेलं आहे. 2001 त्याला आम्ही कंप्लायन्स पण दिला की वी आर रेडी टू पे. परत थोड्या दिवसांनी आम्हाला ते अमेंड झालेलं नव्हतं म्हणून त्यांनी परत एक म्हणजे नोटीस दिलीच नाही. मग आम्ही तिकडे फॉलोअप करायला गेलो 15 दिवसांच्या नंतर, म्हणजे ऑर्डर साधारण नोव्हेंबर मध्ये मिळाली. डिसेंबर मध्ये आम्ही त्यांना रिप्लाय वगैरे दिला, त्याच्यावरती त्यांचा रिप्लाय आला नाही. परत आणखीन 15 दिवसांनी आम्ही त्यांना परत एक लेटर दिलं, त्याला पण रिप्लाय आला नाही. मग मे महिन्यामध्ये 2019च्या मे महिन्यामध्ये आम्ही त्यांना लेटर दिलं, त्याचा पण रिप्लाय आला नाही. आणि फायनली वी हॅड टू अपॉइंट अन ऍडव्होकेट अँड गेट इट डन की स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेट करा. आणि ही आता जस्ट 1-2 महिन्यापूर्वी आम्हाला हे प्रोसेस कम्प्लीट झालं की आम्ही स्टॅम्प ड्युटी पे केली. आता त्यांच्याकडे जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा म्हणतात तुमची कमी झाली आहे ना, तेवढंच तुम्ही म्हणजे नशीब समजा, लोकांना मिळत नाही डीम कन्व्हेन्स. आणि हे आन्सर होतं तिथे. म्हणजे इट वॉज नॉट फ्रॉम द DDR एंड द फाईल गॉट डिलेड, इट वॉज ॲट द स्टॅम्प ऑफिस. मला लक्षात आला तुमचा प्रश्न. तुमचा प्रश्न असा आहे की 2012 साली तुम्ही डीम करण्यासाठी प्रकरण दाखल केलं. निकम साहेबांनी तुम्हाला 2014 साली ऑर्डर दिली, डीम करण्याचा ड्राफ्ट दिला आणि तुम्ही 2014 पासून तर 2021 पर्यंत म्हणजे गेले 7 वर्ष जे काम करतायत ते फक्त स्टॅम्प ड्युटी कलेक्टरच्या ऑफिसची करतायत. म्हणजे तुम्हाला अजून तिथून ऍडज्युडिकेशन करता आलेलं नाहीये. हा एक मुद्दा आहे फक्त. त्याच्यात काय होतं की ऍडव्होकेट इज नॉट रिक्वायर्ड. तुम्ही स्टॅम्प हे रजिस्ट्रेशन करणारे जे कोणी असतात ना लोक कन्सर्न, ऍडव्होकेट असतील किंवा आणखी कोणी त्यातले एजंट असतील, तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही जर प्रॉपर स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेशनचं करून घेतलं असतं ना तर तुम्हाला 7 वर्ष लागली नसती. कारण तुम्ही एका ऑफिसमध्ये 7 वर्ष अननेसरी बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज म्हणा किंवा इग्नोरन्स म्हणा किंवा नॉट परस्युइंग द मॅटर कंटिन्युअसली म्हणा, या सगळ्या गोष्टी त्या झालेल्या आहेत. परंतु हा विषय जो आहे तो कॉम्पिटंट अथॉरिटीशी रिलेटेड नाहीये, स्टॅम्प कलेक्टरशी रिलेटेड आहे. पण एनिवे आता तुमचं एकंदरीत असं झालेलं दिसतंय की तुमची स्टॅम्प ड्युटी भरून झालेली आहे. आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्ही माझ्याकडे आणा, मी तुम्हाला उद्या तर सुट्टी आहे, सोमवारी सही करून देतो, रजिस्ट्रेशन करून घ्या. दिस इज माय वर्ड टू यू इन द वेबिनार. तुम्ही या सोमवारी रजिस्ट्रेशन सही देतो तुम्हाला करून. थँक्यू. आणि त्याच्याबरोबरच काही कोच जॉईंडर होते माझे, कारण हा माझ्या फाईल संदर्भात माझा प्रश्न इथे ऍक्च्युली नव्हता काढायचा. नाही, फक्त एकच करा की तुम्ही मीन व्हाईल ह्या सगळ्या 7 वर्षामध्ये जर कोणी कोर्टात गेलं असेल, कुठल्या कोर्टाचा काही स्टे असेल, तर त्याच्यासाठी एक आम्ही ऍफिडेव्हिट घेतो की ते ऍडज्युडिकेशन करायचं जे डीड आहे, डीड ऑफ कन्व्हेन्स इज ऍज पर द ऑर्डर पास बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी.
there is no any alteration addition made in the order, and if it is made under the IPC, you will be responsible for the criminal action. आणि त्याच्यात no court has granted any stay or there is no any restraining order for this deemed conveyance. असं सगळं आपल्याला लिहून घेतो आम्ही, कारण आम्हाला माहित नसतं 7 वर्षापूर्वी काय झालं आणि आता काय आहे ते. कारण तुम्ही सडनली एखादं डीड आमच्याकडे आणतात आणि आम्ही सही करून देतो, तर आम्ही फक्त एक सेफ्टीसाठी ऍफिडेव्हिट देतो. कारण काय की बऱ्याच केसेस आता DDR गोस्वामी साहेबांना माहिती आहे, त्यांच्याकडची एक DDR 3 ला ते असताना केस होती की एका सोसायटीने काय केलं, त्याच्यामध्ये एरियामध्ये अल्टरेशन करून दिलं आणि DDR आणि ते थोडंसं विश्वास ठेवून सही करून दिली आणि नंतर मग फार मोठ्या त्याच्यात गोष्टी झाल्या, मग ते सगळ्या फार लांबपर्यंत मॅटर गेले होते. तर अशा काही गोष्टी होतात. Hello, good evening, sir. I'm Pinto from Abrio Niketan Cooperative Housing Society. Sir, I had filed an application for deemed conveyance, and after hearing 6 to 7 hearings, I got an order saying that the order is dismissed because there was no 7/12 form and government building approved plan. Now I'm filing this for petition again. What is the process for that and how long it will take? नहीं, अगर आपका कुछ डॉक्यूमेंट इनकम्प्लीट है करके रिजेक्ट हुआ है एप्लीकेशन, तो देयर माइट बी लिबर्टी इज गिवन टू यू, तो यू कैन फाइल अ फ्रेश एप्लीकेशन अलोंग विद द अप्रूव्ड बिल्डिंग प्लान एंड 7/12. तो अगेन देयर विल बी हियरिंग प्रोसेस, लेकिन जल्दी हो जाएगा, 1-2 महीने में हो सकता है. So I don't have to go all that hearing again? नहीं, हियरिंग तो देखो, हियरिंग तो प्रोसीजर तो करना पड़ता है, प्रोसीजर तो होता है, क्योंकि एप्लीकेशन विल बी नंबर डिफरेंटली. वो सेम एप्लीकेशन इज नॉट रीओपन. एक्चुअली जब एप्लीकेशन रिजेक्ट होता है, जब रिमांडेड बैक होता है, मतलब हम लोग आपको रिटर्न करते हैं फॉर्म नंबर 8 निकाल के, तो एप्लीकेशन कैन बी री एंटर्ड. लेकिन हम लोग जब रिजेक्ट करते हैं विद लिबर्टी, तो इन दैट केस यू हैव टू फाइल द एप्लीकेशन फ्रेश. इट विल बी नंबर्ड एंड अ सेपरेट नंबर एंड अगेन हियरिंग विल बी डन. लेकिन दैट आपको पता है कि हमको भी पता है कि ये एप्लीकेशन में ऐसा ऐसा है, तो जल्दी होता है, उसमें कोई टाइम नहीं लगता है, मतलब 1-2 महीने के अंदर हो जाएगा फटाफट. Okay, sir. Thank you. ओके. सहदेव सालुंके साहेब आहेत. सहदेव सालुंके सर. हॅलो. हा साहेब बोला तुम्ही. अरे आमची बिल्डिंग साहेब, आमची बिल्डिंग ही कलेक्टर लँड आहे, तर कलेक्टरचं आम्हाला मिळेल का? कलेक्टरने आम्हाला आमचं डीम हे केलं, लीजवर दिले, त्यामुळे आम्हाला पण घेता येईल का तुमच्या सगळ्यांच्या 7/12 मध्ये? सोसायटी रजिस्टर आहे 7/12ची. कसं आहे की म्हाडा लँड आहे किंवा SRL लँड आहे, म्हणजे गव्हर्नमेंटच्या लँड ज्या आहेत, त्या गव्हर्नमेंटचे लँड गव्हर्नमेंटच कन्व्हेन्स देतं. कॉम्पिटंट अथॉरिटीकडे फक्त जे प्रायव्हेट लँड आहे त्याचाच कन्व्हेन्स आम्ही करतो. पण SRA मध्ये, इव्हन SRA मध्ये जर जी लँड आहे ती जर प्रायव्हेट लँड असेल, एखाद्या प्रायव्हेट ओनरची असेल, तर SRAचं कन्व्हेन्स सुद्धा DDR कडेच होतं. म्हणजे SRAची ती सेल बिल्डिंग असो की रिहॅब बिल्डिंग असो. पण इफ द लँड इज ऑफ प्रायव्हेट नेचर, इफ द लँड इज ऑफ गव्हर्नमेंट, तो गव्हर्नमेंट लँडवर आम्ही कन्व्हेन्स करत नाही, कारण कलेक्टर लँडवर तुम्हाला कलेक्टरकडे जाऊन कन्व्हेन्स घ्यायला लागेल. हा, लीज आहे ना ती लँड, ती लीज रेंट वगैरे घेतील, तुम्हाला ते फ्री होल्ड करून देतात. आता ती सिस्टीम आहे, रेंट भरून तुम्हाला फ्री होल्ड करून घेता येईल. तर ती प्रक्रिया तुम्ही कलेक्टर ऑफिसला करा. म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये नाही, कलेक्टर मध्ये जायला लागेल. हो. अच्छा, कलेक्टर आम्ही सगळे हे घेतले आहे, कलेक्टरने आमच्या नावावर करून दिलं आहे 7/12 उतार वगैरे, फक्त प्रत्येकाच्या नावावर होईल का? कलेक्टर 7/12 उतार करून दिला तुमच्या नावावर, मग आता तुमचं कन्व्हेन्स झालंच की, काय राहिलं आता? म्हणजे कलेक्टर लँड सोसायटीच्या नावावर केली ना तुमच्या? हो, केली. हा, मग कुठं कन्व्हेन्स राहिला तुमचा आता? झालं की कन्व्हेन्स? आमच्या नाही, आमचे मेंबर म्हणतात सगळ्या प्रत्येकाच्या नावावर व्हायला पाहिजे म्हणून, तुमच्या ह्याच्याप्रमाणे. नाही, डीम कन्व्हेन्स मध्ये आम्ही प्रत्येकाच्या नावावर करत नाहीये, आम्ही फक्त सोसायटीच्या नावे जमीन करतो. अच्छा, ओके. तर सगळ्यांचं गैरसमज झालंय, पेपरला पण येते. नाही, ते तुम्हाला सांगतो काय ते. त्याच्यामध्ये मागे आता एक कोविडच्या दरम्यानच मंत्रिमंडळ एक निर्णय घेतलेला आहे. तर ते 7/12 प्रत्येकाला 7/12 उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड दिले जातील वगैरे असं जे मध्ये होतं. तर त्यामुळं काय झालं की मध्ये एक व्हायरल क्लिप होत होत्या बऱ्याचशा, की आता कन्व्हेन्सची गरज नाही, आता 7/12 प्रत्येकाला मिळणार वगैरे, असा चुकीचा अपप्रचार झाला गेला जरा थोडासा. पण आता नेमकं ही विशेष मोहीम सुरू झाल्यामुळे परत लोकांना वाटायला लागलं की आता कन्व्हेन्सचं स्पेशल ड्राईव्ह आहे, म्हणजे काहीतरी कन्व्हेन्स करावा लागतोय. अदरवाईज मध्ये तर लोकांचं इतकं निगेटिव्ह फिलिंग होतं. मला लोक म्हणायचे आता साहेब साधं रिडीम कन्व्हेन्सची पॉवर गेली, आता काही कन्व्हेन्स करायची गरज नाही. तसं नाही. दिस इज अ हॉरिझॉन्टल एंट्री अँड दिस इज अ व्हर्टिकल एंट्री, हे लक्षात घ्या पहिलं.
कारण मी सुद्धा स्वतः मला सुद्धा असं वाटलं की हे जेव्हा झालं मंत्रिमंडळाचा निर्णय तेव्हा आता मग डीम कन्व्हेन्स कसा करायचा. तसं नाही, तर तुमची जी लँड आहे ती प्रायव्हेट ओनरच्या नावावर आहे, बिल्डरच्या किंवा लँडलॉर्डच्या नावावर ती तुमच्या सोसायटीच्या नावावर करायची आहे. एकदा सोसायटीच्या नावावरती झाली की जसं सोसायटीमध्ये शेअर सर्टिफिकेट आपण देतो प्रत्येकाला प्रत्येकाच्या फ्लॅटचं, तसं ते त्या प्रॉपर्टी कार्डवर प्रत्येकाचा हिस्सा तुम्हाला नोंदवून तुमचं प्रॉपर्टी कार्ड देतील. दॅट इज अ व्हर्टिकल एंट्री, दॅट इज अ टोटल ऑल टुगेदर डिफरंट मॅटर फ्रॉम द कन्व्हेन्स. आणि मग त्याला या दोघांना मिक्स करू नका कृपया, हे वेगळं वेगळं आहे. प्रॉपर्टी कार्ड आमच्या सोसायटी रजिस्टर हा सोसायटी नावावर आहे. तुम्ही आता सर्वे सिटी सर्वेवाल्याकडे जा, त्यांना सांगा की आम्हाला आमचं प्रॉपर्टी कार्ड प्रत्येकाचा हिस्सा लावून द्या. तुमचं जर 7-12 तुमच्याकडे असेल तर तुमच्या सोसायटी किती सभासद आहे त्याच्याप्रमाणे ते हिस्सा तुम्हाला देऊ शकतात तिकडे. पण आता दॅट फक्त मंत्रिमंडळाचा निर्णय झाला, अजून ती त्यांचे रूल्स झाले की नाही, ती प्रोसेस सुरू केली की नाही, दॅट आय डोंट नो. ते जरा तपासून घ्यावं लागेल. परंतु व्हर्टिकल एंट्री इज अ डिफरंट थिंग. थँक्यू साहेब. आता आहेत कोणी विचारायला क्वेश्चन? Okay. Last question again from Vishal. One question. मुकेश जी. हेलो, हाँ जी सर, मैं मांडेसर से पूछना चाह रहा हूँ. मैं आशीष कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी से बोल रहा हूँ. मुकेश मेरा नाम है. हम लोग ने लास्ट दिसंबर में एप्लीकेशन दिया था. 10 हियरिंग के बाद हमें रिजेक्शन दिया ऑन द ग्राउंड दैट के जो प्रॉपर्टी कार्ड में थर्ड लैंडलॉर्ड का स्थान नहीं था और डेवलपर का नाम नहीं, हम लोग ने नोटिस भेजा था, उसकी वजह से रिजेक्ट किया गया. तो 10 हियरिंग के बाद हमको ये सुनना रिजेक्शन मिला. तो क्यों फर्स्ट हियरिंग में हम लोग को पता नहीं चल सकता जब हम लोग अटेंड करते हैं कि डॉक्यूमेंट बराबर है कि नहीं? आवाज आपके क्लियर नहीं आ रही जरा. क्लियर नहीं आ रही है. आप कैमरा बंद करके अगर बोलेंगे ऑडियो पे तो भी चलेगा. नेटवर्क की वजह से ठीक है सर. हाँ जी. हाँ मांडे सर जी, मैं अम्बासी से बोल रहा हूँ. मेरा अभी नवंबर में आपने रिजेक्शन ऑर्डर दिया था आफ्टर 10 हियरिंग के बाद कि हम लोग ने प्रॉपर्टी कार्ड में 3 जन का नाम था, 2 जन को हम लोग ने मेंबर बनाया, को एप्लीकेंट बनाया था और उसके साथ हम लोग ने डेवलपर को नहीं बनाया था. उसके वजह से आपने रिजेक्शन किया आफ्टर 10 हियरिंग के बाद. वो क्यों फर्स्ट हियरिंग में हम लोग को स्टाफ बता नहीं सकते कि भाई ये नहीं हो सकता है, आप ये करो, ये नोटिस भेजो फिर से. अगर 1 साल के बाद मुझे ये सुनना पड़ेगा तो ठीक है क्या? हेलो जी सर. हेलो. अभी होता क्या है कि हम जब आपका एप्लीकेशन हमारे ऑफिस में जब आता है तो ऑफिस में क्या होता है कि DDR इज अ कॉम्पिटेंट अथॉरिटी एंड अदर स्टाफ इज स्क्रूटिनाइजिंग द एप्लीकेशन. अगर आपको आवाज आ रही है मेरी? हाँ सर, क्लियर है सर. हाँ, अगर हमारे ऑफिस में जब कोई भी एप्लीकेशन डीम कन्वेंस का आता है तो उसका स्क्रूटिनी हमारा स्टाफ करता है. स्टाफ को एक चेक लिस्ट दिया गया है कि दीज आर द नंबर ऑफ डॉक्यूमेंट्स यू हैव टू चेक. आवाज ब्रेक हो रहा है. हेलो मुकेश जी, आपके वहां से नेटवर्क का इश्यू है. सर का आवाज आपका नेटवर्क का इश्यू है सर. आपका आवाज ब्रेक हो रहा है. नहीं, बाकी को मेरा आवाज क्लियर आ रहा है. मुकेश जी, आपके नेटवर्क में कोई इश्यू है शायद. एक काम करिए आप मंडे. ओके सर, आई विल मीट यू इन मंडे. Thank you. हाँ, you meet me on Monday in the office. I will let you know all the things and how to proceed further. I will guide you properly. Don't worry. हेलो सर, एक क्वेश्चन है. ये जैसे DDR इज कॉम्पिटेंट अथॉरिटी. अभी इनकम टैक्स रिटर्न जब हम फाइल करते हैं तो उसमें सब प्री फिल्ड फॉर्म रहता है. 26 AS, हमारी बैंक डिटेल्स अमुक, ये सब उसमें पहले से आ जाती है. तो बीइंग अ कॉम्पिटेंट अथॉरिटी, ये सिटी सर्वे डिपार्टमेंट, बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट, तहसीलदार ऑफिस, ये सभी तो ऑनलाइन हो गई है, सबका डिजिटलाइजेशन हो गया है. तो ये सब आपके कंप्यूटर में आ जाना चाहिए और आप ही को ये सब डॉक्यूमेंट्स ले लेना चाहिए. तो आपको वेरीफाई करने की भी जरूरत नहीं रहेगी इनका. तो ये हम लोग वहां से निकालने के लिए 15 दिन, 30 दिन, 50 दिन उसमें लग जाते हैं वहां पर RTI करके. तो आपको तो डायरेक्ट मिल सकता है और इट इज सर्टिफाइड. गवर्नमेंट को इंटर गवर्नमेंट डिपार्टमेंट आर नॉट प्री फील्ड आपको मिल जाएगा. सब प्री फील्ड खाली हमने दे दिया आपको. तो नहीं, कोई भी वेरीफाई कर सकते हैं. फिर हम लोग वहां से लेके आवे, उसको स्टैम्प करावे, उसके लिए जो अंडर द टेबल दे जल्दी करने के लिए धक्का खावे, तो उसके बदले आपको तो प्री फील्ड मिल जाएगा. हमारा खाली नाम डालने से सोसाइटी का ये सब आपको प्री फील्ड मिलता है. why we will have to get the papers and submit to you. नहीं, ऐसा कोई सिस्टम है नहीं गवर्नमेंट में कि उनके डिपार्टमेंट का पेपर हमारे पास आए करके.
होना चाहिए, system करना दैट चाहिए इज योर एक्सपेक्टेशन, हम लोग करेंगे, सर। आज मैं हम लोग अपने कंप्यूटर से डेफिनेटली चेक कर रिकमेंड सकता हूँ करेंगे। जो चीज आप अपने कंप्यूटर से भी कर सकते हैं सर। सर we have नहीं होता है approach ना, one window, लिंक नहीं one होता है। link होना चाहिए, तो बट आप स्क्रूटिनाइज कैसे करते हैं? आप भी तो वही करेंगे। वहां पर आने के बाद आप कंप्यूटर पे चेक करेंगे, अदरवाइज उसका प्रिंट आउट ही निकाल लीजिए, हो गया। व्हाई अननेसेसरी एक्सरसाइज? सर दिस इज अ पॉलिसी डिसीजन, ये अभी पॉलिसी नहीं है, तो इसीलिए मैं रिक्वेस्ट मांडे करता सर हूँ कि ये बोले ना पॉलिसी कुछ इम्प्लीमेंट हो। नहीं, क्या तो करना of पड़ेगा course there are- गवर्नमेंट को, नहीं, गवर्नमेंट को हर एक ऑफिस में 2-4 कंप्यूटर एक्सपर्ट लोग बिठाने पड़ेंगे, और सब डिपार्टमेंट के वेबसाइट वो एक्सेस कर सकते हैं, ऐसा करना पड़ेगा। सब वेबसाइट से जनरेट करके डॉक्यूमेंट निकाल के इधर अपलोड करना पड़ेगा, तो उसके लिए एक सिस्टम होना चाहिए हर एक ऑफिस में। अभी आप देखोगे तो कोऑपरेटिव ऑफिस में जाके देखेंगे 2-2 लोग बैठे हैं काम करने के लिए, तो इट इज नॉट पॉसिबल प्रैक्टिकली। हाँ, गोस्वामी साहब बोला इसको इम्प्रूव करने की जरूरत है सर जी आपने जो बोला है, आपके कंप्यूटर से सब निकाल के आप कर सकते हैं। DDR इज ए क्वासी जुडिशियल अथॉरिटी। आप जब कोर्ट में जाते हो तो कोर्ट में जो भी फाइलिंग करते हो कागजात, उसके ऊपर कोर्ट डिसीजन देता है। वही प्रोसीजर DDR के पास डीम कन्वेंस की होती है। आप जब भी कागजात फाइल करेंगे तभी इनको पूरा डिटेल मालूम पड़ेगा। अगर आपका है कि आप कंप्यूटर से निकल के वो निकालना चाहिए, ये कोर्ट नहीं कर सकता, ये आपको करना चाहिए, ये आपकी जिम्मेदारी है, ऐसा मेरा मानना है। तो इसको स्क्रूटिनाइज करना है, तो स्क्रूटिनाइज करने के लिए सेम थिंग आपको वापस नहीं, करना है। फिर भी कर रहे हैं ना, आपको आप सबमिट स्क्रूटिनाइज भी करना तो कर रहे हैं। फिर भी आपको सबमिट करना पड़ेगा। सबमिट करने के बाद एज पर योर डॉक्यूमेंट्स DDR विल टेक डिसीजन। आपके डॉक्यूमेंट के बाहर सेम केस में है कि जो आप एक एग्रीमेंट देते हो ना, तो एग्रीमेंट का स्टडी करना आपकी जिम्मेदारी हो, ना कि DDR की है। तो आप क्या होता है कि अगर एग्रीमेंट में 10 लोग पार्टी है, तो हम लोग कभी देखते हैं जब ऑर्डर बनाते हैं तभी हमको पता चलता है कि 10 लोग पार्टी होना चाहिए, लेकिन जब स्क्रूटिनी करते तब हम एग्रीमेंट देखते कि वेदर एग्रीमेंट इज अटैच्ड और नॉट। तो हम लोग एग्रीमेंट तभी पढ़ते नहीं, और इट इज नॉट रिक्वायर्ड फ्रॉम द प्यून दैट ही विल गो थ्रू द एग्रीमेंट। एग्रीमेंट में जाने का हक मुझे एज अ कॉम्पिटेंट अथॉरिटी, एज अ जज, तो मैं आई विल गो थ्रू एग्रीमेंट आफ्टर द क्लोजिंग ऑफ द मैटर। ड्यूरिंग द प्रोसीजर I never see the agreement or I never read the agreement, so you will never come to know that कि there are how many parties are there, and there is high court judgment कि non joiner of parties के लिए तो आपको ये नहीं कर सकते। हेलो, बीच में क्या आवाज आ रही है? थैंक यू सर, थैंक यू। तो वडेर साहेब, बोला दरेकर साहेब, हा बोला। हा, मला असं म्हणायचं की काय झालं की आपण हे डीम कन्व्हेन्सचा जो ड्राईव्ह आहे ना, लोकांचा एक थोडासा गैरसमज असा झाला की ह्या 15 दिवसाचंच प्रकरण सबमिट करायची, तरच विशेष काहीतरी आम्हाला स्पेशल बेनिफिट मिळणार आहेत। आता ती मुदत आपण 31 पर्यंत वाढवलेली आहे, परंतु स्पेशल बेनिफिट असे काही नाही, फक्त हा विशेष ड्राईव्ह म्हणजे लोकांचं आपण थोडक्यात हे प्रबोधन करतो आहे, अवेअरनेस कॅम्पेनिंग आपण करतोय की लोकांना डीम कन्व्हेन्स कसं करायचं याच्याबद्दलची माहिती देतोय। त्यामुळे लोकांना थोडं हाऊसिंग फेडरेशन मार्फत बी आपण आवाहन करावं, एखादी प्रेस नोट काढून की बाबा डीम कन्व्हेन्सची ही मुदत 31 तारखेपर्यंत जरी वाढवली, याचा अर्थ ती फक्त 31 पर्यंत तुम्ही प्रकरण सबमिट करावे असं नाहीये। ही अहोरात्र रात्रंदिवस चालणारी प्रक्रिया आहे। फक्त आम्ही अवेअरनेस प्रोग्राम आणि अवेअरनेस कॅम्पेनिंग ह्या पिरियड मध्ये जास्त अग्रेसिव्हली घेतोय, एवढाच मांडे साहेब आम्ही हाऊसिंग टाइम्सला देतो नाही सर्व आता। हो तेच द्या ना, मग तेच मला जरा थोडंसं लोकांना फार गैरसमज आहे। लोक येऊन मला सांगतो, मंत्रालयातून फोन येतात की साहेब आता मुदत संपली, आमचं प्रकरण तुम्ही घेणार की नाही घेणार? मी म्हणलो की नाही, असं नाहीये, तुम्ही कधी करू शकतात। तर तेवढं होण्याची गरज आहे सर। याच्याबरोबर जर अमनेस्टी स्कीम पण जरा काय परत आणली तर उत्तम होईल। नाही, कसं आहे की ते मागे तुम्हाला सांगितलं, मी आता वडेर साहेबांशी बोललो या विषयावर की आपल्याला स्टॅम्पच्या बाबतीतल्या खरं गोष्टी महत्वाच्या आहेत, कारण आपल्याकडे मुंबईमध्ये काय आहे, बऱ्याच जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती किंवा सिनियर सिटीजन जे आहेत, बऱ्याच लोकांनी स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही, आज काही लोकांचा आर्थिक सोर्स तेवढा नाही आता स्टॅम्प ड्युटी भरण्याचा, तर अशा केसेसमध्ये बऱ्याच प्रकरण अडकून पडले स्टॅम्प ड्युटी भरण्याचे। तर ह्या ते म्हणाले की तुम्ही अमनेस्टी स्कीम गव्हर्नमेंटची येते, 2-3 महिने राहते आणि लोकांना कळायच्या आधी बंद होते, तर डीम कन्व्हेन्सचा प्रोग्राम, स्टॅम्प ड्युटीची अमनेस्टी स्कीम, रजिस्ट्रेशनची काही स्कीम आणि या सगळ्या स्कीम एकत्र लॉन्च कराव्यात, असं हाऊसिंग फेडरेशन मार्फत एखादं निवेदन जर शासनाला दिलं, तर सगळ्या जर स्कीम एकत्र केल्या ना, एक 6 महिने किंवा 3 महिन्याची मुदत देऊन, तर मला वाटतं त्याचा जास्त फायदा होईल आणि लोकांना खऱ्या अर्थाने त्याची मदत होईल। मांडे साहब, हेलो मांडे साहब, ये जो एमनेस्टी स्कीम हमारे लिए आता है कि हम लोग स्टैम्प ड्यूटी कम भरे तो भर देना है,
वैसे बिल्डर के लिए एक एमनेस्टी स्कीम निकाली है। अगर आपने डीम्ड कन्वेंस नहीं दिया है किसी को, तो डीम्ड में जाएगा, और डीम्ड में जाएंगे तो आपको इतना पेनल्टी लगेगा। तो उनके लिए एमनेस्टी दे दीजिए 1-2 महीने के लिए, कि आप फटाफट सबको कन्वेंस दीजिए, अदरवाइज यू विल बी पेनलाइज्ड, क्योंकि उनको पेनल्टी है ही नहीं। दैट्स व्हाई दे आर टेकिंग द बेनिफिट, और आपको इतना प्रेशर आता है। नहीं, पेनल्टी नहीं, क्रिमिनल केस फाइल कर सकते हो ना आप आगे उनके सर अगेंस्ट, उसको लेकिन कौन सोसाइटी करेगा? जाती नहीं। एक लेमैन अपना सवेरे से रात नौकरी करता है, वो उसके पास क्रिमिनल करने जाएगा? गवर्नमेंट अथॉरिटी हैज टू टेक इनिशिएटिव। जैसे हमको एमनेस्टी देते हैं, वैसे उनको भी एमनेस्टी दीजिए, कि आप ये 3 महीने के अंदर आप सबको दे दीजिए कन्वेंस। अगर नहीं दिया फिर डीम देंगे तो आपको इतना करोड़ का लायबिलिटी भरना पड़ेगा। लेकिन क्या उनको होता है कि एमनेस्टी देखो, दीजिए सर। कानून में सब प्रोविजन है। हम लोग क्या करते हैं, ऐसा सोचते हैं कि सब गवर्नमेंट की तरफ से होना चाहिए, लेकिन हमारी भी तो कुछ जिम्मेदारी होती है। अगर 4-2 सोसाइटी आगे आके कोई बिल्डर के आगे क्रिमिनल केस फाइल करेंगे और उनका रिजल्ट सब पेपर में पब्लिश हो जाएगा, तो और 10 बिल्डर अपने आप डीम कन्वेंस करने के पीछे पड़ेंगे। इसलिए थोड़ा हम लोग भी क्या करते हैं कि एवरीथिंग शुड बी फ्रॉम द गवर्नमेंट साइड। तो ऐसा नहीं, प्रोएक्टिवली लोगों को भी इस मुहिम में आना चाहिए, उनका साथ चाहिए, तभी जाके एक गवर्नमेंट और जो लोग है पब्लिक, उनमें हाथ में हाथ मिलाकर चलने की अगर भावना होती है, तभी जाके ये सब होता है। तो थोड़ा सा लोगों ने भी प्रोएक्टिवली आगे आना चाहिए। मेरी विनती है सब लोगों को कि अगर क्रिमिनल प्रोसीजर है आपके पास, अवेलेबल है वेपन्स, तो आप क्यों नहीं इस्तेमाल करते? क्योंकि दैट विल बी लेसन टू द बिल्डर दैट कि नहीं, अगर मैं नहीं देता हूँ तो ऐसा करने के लिए लोग जाएंगे करके। तो ये भी थोड़ा सा होना चाहिए एग्जाम्पल करके 1-2 केसेस में, मुझे लगता है। मांडे साहेब, हाँ बोला सर. या स्पेशल ड्राईव्ह मुळे अवेअरनेस मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि मुंबई शहरामध्ये खास करून जास्त गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत आणि बहुसंख्य गृहनिर्माण सहकारी संस्थांना हे डीम कन्व्हेन्स नसल्यामुळे 40-60 वर्षाच्या ज्या जुन्या आहेत त्यांच्या अनेक समस्या आपल्याला ज्ञात आहेतच. या शासन दरबारी आपल्याला जेव्हा डीम कन्व्हेन्स आपण अप्लाय करतो 6 महिन्याच्या आतमध्ये प्रकरण निकाली यावं अशा प्रकारचा कायदा पण आहे, परंतु अनेक अडचणी निर्माण होतात आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण चारही मुंबईचे जे 1, 2, 3 आणि 4चे डीडीआर आम्हाला तर सहकारी नेहमी तुमचं असतं, परंतु गृहनिर्माण सहकारी संस्थेचा हा मूलभूत प्रश्न जो आहे त्यासाठी आपण जे डॉक्युमेंट सबमिट करायचे त्याचे प्रमाण आपण कमी केलं, परंतु खास करून ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी दूर करून कशा प्रकारे सहकार विभाग, महसूल विभाग मदत करू शकतो आणि त्यासाठी आम्ही लवकरच सहकार आयुक्तांना भेटणार आहोत. त्यासाठी आम्हाला ज्या ज्या अडचणी येतात तशा प्रकारच्या जर नोट दिल्या त्याही आम्ही प्रदर्शनाने त्यांच्यासमोर मांडू आणि आम्हाला अपेक्षा आहे की हे 4 सेमिनार 4 डीडीआरच्या माध्यमातून घेतलेत आणि त्यांना जनतेनं गृहनिर्माण सहकारी संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी दाखवलाय. ज्या अडचणी दूर करून 6 महिन्याच्या आत ते प्रकरण निकाली कसं निघेल यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करावेत अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि जिथे आम्हाला जावं लागेल तिथे आम्ही जाऊ. तुम्हाला सांगतो साहेब काय असतं याच्यामध्ये, तुम्ही जे म्हणताय, हॅलो आवाज येतो ना? हा, काय होतं की आता मी DDR 4चं तुम्हाला सांगतो. DDR 4 मध्ये 2011 पासून DDR ही कॉम्पिटंट अथॉरिटी तयार झालेली आहे. आता जर मी माझ्याकडे हाऊसिंग सोसायटीचा जर नंबर बघितला तर 7400 हाऊसिंग सोसायटीज आहेत आणि जर कन्व्हेन्स झालेल्या संस्थांचं प्रमाण बघितलं तर फक्त 1200 ते 1500 सोसायटीचं कन्व्हेन्स झालेलं आहे. तर 1500 सोसायटीच्या कन्व्हेन्स पैकी 1500 ऑर्डर झाल्या, त्यापैकी 1200 ऑर्डर झाल्यात किंवा 1200 1250 ऑर्डर झाल्या. हार्डली 100-200 ऑर्डर अशा झाल्या की बऱ्याच तांत्रिक गोष्टीमुळे जे हायकोर्टात पेंडिंग असल्यामुळे ते ऑर्डर झाल्या नाही. म्हणजे आपल्याकडनं कन्व्हेन्स होतात हे 6 महिन्याच्या आत होतात हे, पण पुढे त्याचं रजिस्ट्रेशनचं प्रमाण खूप कमी आहे, स्टॅम्प ड्युटीचं प्रमाण कमी, नंबर 1. दुसरी गोष्ट की लोकांचा पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. म्हणजे 7000 सोसायटीतून तुम्ही मानून चला की 1000 सोसायट्यांना बिल्डरनी कन्व्हेन्स दिलेले आहेत. राहिलेल्या 6000 सोसायट्यांपैकी 1 ते 1200 सोसायट्यांचे कन्व्हेन्स आमच्याकडे झाले. म्हणजे 6000-1200 म्हणजे जवळजवळ अजून 4.5 ते 5000 सोसायट्या DDR 4च्या अंतर्गत आहेत. परंतु मग ऍप्लिकेशनचं प्रमाण कसं पाहिजे? लोकांना जर अवेअरनेस आहे तर तुम्ही माझ्याकडे 2-2, 4-4 अर्ज रोज यायला पाहिजे. आम्हाला बर्डन यायला पाहिजे की आम्ही स्क्रुटिनी करू शकत नाही, आमच्याकडे लोड झालाय, तुम्ही पेंडन्सी वाढली, काम होत नाही, असं नाही होत. आमच्याकडे जे अर्जाचं प्रमाण ते अत्यंत कमी आहे. म्हणजे 10-15 अर्ज महिनाभरात येतात, म्हणजे दिवसाआड 2 दिवसाआड एखादा अर्ज येतो. तर हे अर्जाचं प्रमाणच मुळात कमी आहे. आमच्याकडे जर तुम्ही बघाल, माझा जर डाटा तुम्ही बघाल तर माझ्याकडे 6 महिन्याच्या वरचे ऍप्लिकेशन अगदी हार्डली 1-2-4% असतात. म्हणजे 10-15 अर्ज असे असतात की ते 6 महिन्याच्या वर जातात. सगळे अर्ज मी 6 महिन्याच्या आतच डिसाईड केले आहेत. म्हणजे मी आल्यापासून माझ्याकडे मी स्पेसिफिकली सगळे ऑर्डर्स आणि सगळी लिस्ट ठेवली आहे. त्यांच्या डेट कुठले एंट्री आहे, कधी त्या झाल्या, सगळं डिटेल माझ्याकडे आहे. तर त्याच्यामध्ये मी एक असं बघितलं सहज, तर ऍप्लिकेशनचं प्रमाणच मुळात लोकांमध्ये तेवढा अवेअरनेस नसल्यामुळे कमी आहे.
म्हणजे याचं जरा थोडंसं मला असं वाटतं आपण हाऊसिंग फेडरेशन आणि आम्ही सगळ्या DDR मिळून आपण एकत्र काहीतरी त्याच्यावर एखादी मीटिंग घेऊन थोडासा विचार करूया की कसं याचं प्रमाण वाढवता येईल, लोकांना कसा चांगला ऍक्सेस आपल्याला देता येईल. हाऊसिंग फेडरेशन मार्फत एखादी वकिलाची टीम तुम्हाला देता येईल का की या लोकांना मदत करायला. तर असे आपण काय करू शकतो की लोकांनी तुमच्याकडे यायचं, तुम्ही सगळं डॉक्युमेंटेशन तयार करा, तुम्ही आमच्याकडे प्रकरण दाखल करा, 1-2-4 वकील तुमच्या पॅनलवरचे ठेवा हिअरिंगसाठी आणि फटाफट हिअरिंग घेऊन आपण मॅटर संपूया. असं जर आपल्याला काही करता आलं ना तर ते सुद्धा एक चांगले गोष्ट होईल आणि याच्या अभियानाच्या निमित्ताने, तर आपण ते करू. पण तरी लोकांचा तेवढा अजून तेवढा म्हणावा असा प्रतिसाद दिसत नाही मला. कारण मी DDR 4च्या बाबतीत बोलतो, बाकी तर तसंच आहे. आता DDR 2 आणि DDR 1 कडे तर फारच प्रमाण कमी आहे. DDR 3 आणि म्हणजे वेस्टर्न साईडला जरा लोकांचा अवेअरनेस असावा कदाचित, किंवा रिडेव्हलपमेंटच्या जाण्याच्या दृष्टीने लोक ती तयारी करत असावेत. तर इकडे थोडंसं प्रमाण बऱ्यापैकी आहे, परंतु ते नगण्य आहे. म्हणजे 4 ते 4,500 सोसायट्या, म्हणजे तुम्ही बघा ना 2011 ते 2021 10 वर्षात फक्त जर 1200 सोसायट्या होत असतील तर वर्षाला 100 सोसायट्या आपण करतोय, म्हणजे फारच प्रमाण कमी आहे ते. त्यामुळे आमच्या बाजूने मी असं सांगेल की डिपार्टमेंटच्या वाईज आमच्याकडे अर्ज येतात आणि असे खूप ढीग लागले अर्जाचा, वर्षानुवर्षे पेंडिंग आहे, अशी केस आपल्याला कुठे दिसणार नाही. अर्जाचं प्रमाणच मुळात कमी आहे, म्हणजे आमच्या कॅपॅसिटीपेक्षा खूप कमी आहे अर्जाचं प्रमाण. आम्ही शासनाकडून कुठल्याही प्रकारचं कमी पडणार नाही. तुम्ही किती अर्ज आमच्याकडे टाका, आम्ही सगळ्यांचं हिअरिंग घेऊन तुम्हाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करू संस्थांना. मुंबई शहराचा विचार केला तर जवळजवळ 80 ते 85% गृहनिर्माण सहकारी संस्थांना म्हणजे अशी मानवी अभ्यासांतर डीम कन्व्हेन्सही नाहीये. म्हणून नाहीये, माझी एक बरोबर. विनंती आहे, तुम्ही 4ही DDR, आम्ही मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी यांच्या समवेत एक सहकार आयुक्तांबद्दल बरोबर एक आपण संयुक्त बैठक ठेवून काय तोडगा काढता येईल का आपण बघूया, तशा प्रकारचं नियोजन नाही, करूया. आपल्याला अगोदर आपली बैठक घेऊ मुंबईमध्ये, हा. आपण एक चर्चा करू आणि पॉइंट एक बुलेट पॉइंट तयार करू. म्हणजे वडेर साहेबांना मी बोललो मगाशीच की आपण काय करू, आपले सगळे मुद्दे तयार करू की काय काय मुद्द्यावर आपल्याला कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटची मदत लागणार आहे. मग त्याप्रमाणे सहकार आयुक्त साहेबांच्या मार्फत आपण सहकार मंत्र्यांपर्यंत ती गोष्ट आपल्याला देता येईल. आणि मग 2-3 डिपार्टमेंटचा जो समन्वय आहे आपल्याला एकत्र करून एक खिडकी सारखी योजना किंवा रेव्हेन्यू मध्ये काय अडचणी आहेत का वगैरे हे सर्व आपल्याला एकत्र करता येईल. कारण कसं आहे की तिकडच्या एंडला सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तरच लोक आपल्याकडे अप्रोच होणार आहेत आणि ऑर्डर करून घेणार आहेत. अदरवाईज लोकांना काय झालं आता की वकील येतात किंवा कोणाच्या तरी सोसायटीच्या काही सभासदांना वाटतं डीम कन्व्हिन्स करावा किंवा रिडेव्हलपमेंट करायची म्हणून अशा काही 2-4% जे लोक येतात, तर त्यांना सुद्धा परत असं वाटतं की अरे मी ऑर्डर तर घेणार डीम कन्व्हेन्सची DDR कडनं, पण माझं नाव चढणार नसेल तर मग मी कशाला घेऊ आताच, मग राहू दे बघू रिडेव्हलपमेंटच्या वेळी. तर अशी थोडी एक भावना असते आणि म्हणून थोडंसं प्रमाण कमी वाटते. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आपण 4ही DDR आणि आपण एकत्र बसूया, चर्चा करू आणि निश्चित त्याच्यावर काहीतरी आपण हे करूया, एक मूर्त स्वरूप देऊ त्याला, काय करता येते बघूया. मांडे साहेब, आपण जे मत व्यक्त केलं ना ते सेम मत पाटील साहेब असतील, दोन्ही पाटील साहेब असतील, जेबले साहेब असतील, 4ही DDRचं मत ते आहे आणि आमचं मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचंही मत ते आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण संयुक्त बैठक घेऊन तशा प्रकारचं विचार करूया. ओके सर, नक्की. धन्यवाद, मनपूर्वक तुमचे आभार. थँक्यू. तुम्ही हाऊसिंग फेडरेशन हे सगळं केला उपक्रम, त्याबद्दल तुम्हाला स्पेशल आभार पुन्हा एकदा. थँक्यू मांडे सर, थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच मांडे सर. आई थिंक वी आर ऑलरेडी शॉर्ट ऑफ टाइम और काफ़ी डिस्कशन हमारा हो गया है. किसी का क्वेश्चन अगर रह गया है तो प्लीज़ हमें housingfederation@gmail.com पे लिखें एंड वी विल ऑफ कोर्स रिप्लाई बैक विद ऑल दी नेसेसरी रीजंस एंड क्वेश्चंस. एंड थैंक यू मांडे साहब. अभी मैं हमारे फेडरेशन के ट्रेजरर डॉक्टर महाजन साहब को रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज़ गिव देम अ वोट ऑफ थैंक्स. डॉक्टर महाजन साहब. नमस्कार. सन्माननीय डॉक्टर किशोर मांडे जी, सन्माननीय डॉक्टर महेश साळुंखे पाटील, सन्माननीय श्री BS काटरे साहेब, सन्माननीय कोठावळे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या फेडरेशनचे सन्माननीय चेअरमन प्रकाश दरेकर जी, सन्माननीय ॲडव्होकेट DS पटेल जी, सन्माननीय वसंत शिंदे जी, या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय आशिष गोयल जी, आमच्या फेडरेशनचे सन्माननीय CEO देविदास गोस्वामी जी आणि इतर सर्व उपस्थित संचालक आणि इतर गृहनिर्माण सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, मी विशेष करून मांडे साहेबांचे मनापासून आभार मानेन. कारण आता जवळपास 9:15 वाजायला आले. आपण दिवसभर काम करून आपल्या या कार्यक्रमासाठी आपण विशेष वेळ देऊन आणि सर्व लोकांच्या अडचणींवर आपण अत्यंत स्पष्ट शब्दात आणि स्पष्टपणे थोडक्यामध्ये आपण व्यवस्थितपणे समजावून सांगितलं. अत्यंत मौल्यवान माहिती आपण लोकांना दिली, त्याबद्दल मी फेडरेशनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो.
आणि जे लोकांनी याचा फायदा घेण्यासाठी आपल्या या कार्यक्रमात जॉईन झाले त्यांना सुद्धा मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो की आपण एक चांगल्या कार्यक्रमाला सहभागी झालात. आपण सर्व आलात त्याबद्दल मी सर्व फेडरेशनच्या वतीने सर्वांचं आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. खास करून हा नमस्कार. स्पेशल ड्राईव्ह 31 जानेवारी पर्यंत घेतल्याबद्दल सहकार आयुक्त आणि सहकार खात्याचंही मनपूर्वक मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं आपण आभार मानूया महाजन साहेब. जी जी थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. हॅलो